छत्रपती शिवाजीराजे आणि धर्मवीर शंभूराजे दोन विषय मांडले तर चालतात कीर्तन, इकडे काय अडचण नाही ना। माझा थोडा स्पेशल विषय येतो आणि माझी दाढी म्हणजे ही विठ्ठल महाराज अफजल खानाची दाढी नाही, ही शिवरायांच्या मावळ्याची दाढी आहे आणि म्हणून मला असं वाटतं खऱ्या अर्थानं। आणि खरं सांगू का, या कार्यक्रमाची उभारणी या ठिकाणी केली आहे, याचा अर्थ काय माहिती का तुम्हाला सांगतो। इथं मंदिर उभं झालंय, हे संस्थान उभं झालंय, हे काम म्हणजे धर्माचं काम आहे। विठ्ठल विठ्ठल सजर हो लक्ष नाही का। अभंग आज मुद्दामून या ठिकाणी या अभंगाची निवड केलेली आहे। मला असं वाटतं हे संस्थान उभं राहावं, हे मंदिराचं काम हवं। पहा, धर्माचं काम म्हणजे फार वेगळं काम नाही। तुकोबाराय सांगतात, हे जी आम्हा करणे काम बीज वाढ भावे नाम। धर्माचं काम म्हणजे खऱ्या अर्थानं आज लोक म्हणतात महाराज शाळा उभं करणं ही फार काळाची गरज आहे। निश्चितच याच्यावर आमचं खऱ्या अर्थानं सहमत आहे, पण शाळेबरोबर खऱ्या अर्थानं मला असं वाटतं माणसं वेल एज्युकेटेड असावीत, हे नक्कीच खरं आहे, पण त्याच्याबरोबर ते वेल कल्चरल असावीत आणि यासाठी मंदिर। विठ्ठल विठ्ठल म्हणजे त्यांनी शिक्षण घ्यावं हे अगदीच खरं आहे, पण शिक्षण घेत असताना खऱ्या अर्थानं त्यांनी कल्चरही जपणं हे फार गरजेचं आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज या कार्यक्रमाची या ठिकाणी उपस्थित तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत फार सुंदर या ठिकाणी नियोजन झालेलं आहे। म्हणून या ठिकाणी संस्कृती जपण्याचं काम या ठिकाणी महाराज करतायत। आपल्या सगळ्यांचं हृदयातून धन्यवाद आणि सेवेला सुरुवात। विठ्ठल विठ्ठल नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा। ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचे। प्रथम नमन करुणी गणनाथा उमा शंकराच्या सुता, चरणावर ठेवून माता साष्टांगाता दंडवत। महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुन मुनींद्रहिं समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या गर्भात आणि कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका।
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते कैलास राना शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारे जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम सजनाव अभंगाची भूमिका अगदी फार सोपी आहे या ठिकाणी धर्म जागृत व्हावा हिंदू धर्माचा प्रचार प्रसार व्हावा आणि भागवत धर्म खऱ्या अर्थानं जनमानसांपर्यंत पोहोचावा स्वराचा आवाज थोडा कमी करायचा बरोबर आहे जाऊ द्या थोडा कमी ठेवा आणि म्हणून या अनुषंगाने या ठिकाणी अभंगाची भूमिका या ठिकाणी निवडलेली आहे कालच्या कीर्तनात आदरणीय महाराजांनी फार छान पद्धतीने चिंतन मांडलं असेल पण आज या ठिकाणी माझ्याकडे जबाबदारी तसं तर आजचा दिवस हा मागणीपर दिवस आहे लक्ष देऊ नाही का म्हणजे कीर्तनकार हा मर्यादित आहे आजच्या दिवसात त्यांनी मागणीपर अभंग घ्यावा पण मला असं वाटतं खऱ्या अर्थानं एवढे वर्ष झालं आपण कीर्तन ऐकतोय आणि आजही आम्हाला देवाकडे काहीतरी मागावं लागावं हे पण एक दुर्दैव आहे लक्ष देऊ नाही का आणि तसं पाहायला गेलं तर बऱ्यापैकी सगळे अभंग नामपर आहेत तसं पाहायला गेलं तर प्रत्येक अभंगात भक्ती आहे कुठंतरी उपदेश आहे कुठंतरी स्थितीपर संकल्पना आहे कुठंतरी विनंती आहे कुठंतरी खऱ्या अर्थानं प्रार्थना आहे आणि कुठंतरी मागणी आहे सगळ्या अभंगाचा जर शेष विचार केला तर प्रत्येक अभंगात प्रत्येक गमक आहे याही अभंगाचा काही अंशता विचार केला तर धर्माच्या अनुषंगानं जगद्गुरु तुकोबारांची भूमिका मांडली ही फार मोठी आहे आणि तसं पाहिलं गेलं तर मागणीपर असं काहीच नाही कारण महाराज आजपर्यंत संतांनी देवाला काहीच नाही मागितलं जे मागितलं ते तुम्ही आम्ही मागितलं संतांनी मागितलंच नाही तुकोबारे सांगतात विठोबा आम्ही मागणारच नाही काही मागणे आम्हानुचित काही मागणे आम्हानुचित काही मागणे आम्हानुचित काही मागणे आम्हानुचित वडिलांची रीत जाणत सो वडिलांची रीत जाणत से काही मागणे आम्हानुचित काही मागणे वाजवा टाळी जोरात मग काय एकदम परफेक्ट प्रमाण मोकळी खेळायची काही लोड घ्यायचा नाही माधव गुरुजी माझं मोकळं कीर्तन असते मी अजिबात कुणाला लोड देत नाही लय वाटलं तर एखादं डबल घ्यायचं नाही तर लय बी डबल नाही घ्यायचं नाही तर गाय नाव कीर्तन जाईल आणि प्रमाण झालं की टाळी वाजवायची तुकोबारे सांगतात हे विठोबा अरे आजपर्यंत आम्ही तुला काहीच मागितलं नाही मागितलं देवा तुकोबारे सांगतात देवा खरं सांगू का तू ज्या वेळेस म्हणलं त्यावेळेस आम्ही मागितलं नाही तर आम्ही का मागू अरे माझ्या वडिलांची मिराशी का देवा देवा अरे आमच्या वडिलांची मिराशी आहे हे कशासाठी केलं आमच्या वाडवडिलांनी पण नाही तुला मागण्यासाठी नाही आम्ही नाही मागितलं तरी तुला द्यावं लागतं अधिकाराची भाषा तुकोबांची आहे लक्ष देऊ नाही का तुकोबारे सांगता देवा आम्ही नाही मागितलं तरी तुला द्यावं लागेल आणि खरं सांगू का तुम्ही आम्ही मागितलं हे संसारातलं पण संतांनी मागितलं हे परमार्थातलं संतांनी आजपर्यंत जे मागितलं ते परमार्थातलं मागितलं सज्जनाव पहा तुम्ही संतांची कोण्याही पद्धतीची अवस्था पहा हे संतांचं मागणं मात्र परमार्थातलं आहे अखंड जया तुझी आ
टाळीत मग काय विठ्ठल विठ्ठल अखंड जया तुझी मजे दयाची संगती हा मग मी कमळापती तुझबाना कंटा पडोनी राहिला सज्जन हो आजपर्यंत जे मागितलं तुम्ही आम्ही मागितलं ते संसारातलं मागितलं, पण संतांनी मागितलं ते परमार्थातलं मागितलं. तुकोबाराय सांगतात आवले माझं जे मागणं आहे ते माझं मागणं परमार्थातलं आहे. विठोबाने सांगितलं माग तुका म्हणतो देवा अरे नाही तू म्हणतो म्हणून मागतो. हेची दान दिगा देवा तुझा विसर न व्हावा, देवा तुझा विसर होऊ देऊ नको हे माग. नाही तर आमचं मागणं, माझं गाव आहे तिकडं साताऱ्याकडं गुरुजी, आमचा एक जोडीदार आहे माझ्याच वयाचा आहे, असा निहार पारावर बसला. त्याला म्हणलो काय झालं गाड्या लई टेन्शन मध्ये. ते म्हणलं महाराज तुमचं उराकले आमचं राहिले म्हणले. आज म्हणलं मग काय टेन्शन आलं, काय नाही म्हणले. म्हणलं चालला कुठं, काय नाही म्हणले आज शनिवारी म्हणले. तर हा म्हणलं मग काय गणित म्हणले एका स्वामींनी सांगितलं 12 शनिवार केलं की लवकर लग्न ठरते. ऐकताय ना तरुणांना, लक्ष देऊन ऐका. म्हणलं सांगितलं कोणी तुला, म्हणजे अमुक अमुक स्वामींनी सांगितलं. बरं चालला कुठं, म्हणलं मारुतीला चाललो. आता मंदिरात गेला दर्शन घेतलं. मला खरं सांगावं याचं मागणं कुणाकडे, मारुतीरायांकडे. काय म्हणतो 12 शनिवार केलं की लवकर लग्न ठरते. आता पोरांचा ट्रेंड बदललाय बरं का, पोरं उपवासच करतात, त्यांचं उद्दिष्टच वेगळं आहे उपवासाचं. लक्ष नाही का मला काय सांगायचं. मी त्याला सहज प्रश्न विचारला, कडे ज्या मारुतीराय हनुमंतरायांकडे तू मागायला जातो अरे ते स्वतःच ब्रह्मचारी येते तुला कसं काय देतील. लक्ष नाही का सज्जन हो, सांगायचं तात्पर्य असं आहे काय मागावं, कुणाला मागावं आणि मागावं कशासाठी ही मागणी महत्वाची आहे. विठ्ठल विठ्ठल. पण आजपर्यंत तुम्ही आम्ही मागितलं ते काय मागितलं, तर आमचं मागणं हे संसारातलं आहे, त्यामुळं ते अपूर्ण आहे. पण परमार्थातलं मागणं मात्र संतांचं आहे. संतांनी आजपर्यंत संसारातलं मागितलंच नाही. आवली म्हणते तुकोबारायांना, अहो महाराज वाटोळं केलं तुमच्या विठोबानी, वाटोळं केलं. पहा काहींचा संसार, काहींना संसारच करता नाही आला आयुष्यात. पण खरं सांगू का ती माणसं खरी आनंदित आहेत, त्यांना संसारच जमला नाही. त्यांना तुम्ही कसंही सांगा त्यांना जमला नाही शेवटपर्यंत संसार. पण आवले तुकोबाराय सांगतात हे आवले मला प्रपंचात लक्ष नाही लागत, जेवढी ओढ आहे माझी तेवढी परमार्थाकडे आहे. अहो म्हणले तुमच्या परमार्थानेच वाटोळं केलं. अजून एक मोठं वाक्य बोलू का, आज खऱ्या अर्थाने हे सांगणं गरजेचं आहे. लक्ष देऊन ऐका सज्जन हो, प्रपंचात जेवढं खोलवर जाल प्रपंच उतारवयात दुःख देईल, आणि परमार्थात जेवढं खोलवर जाल परमार्थ उतारवयात सुख देतो. परमार्थातलं सुख हे उतारवयात वाढत जातं सज्जन हो. म्हणून मला असं वाटतं हा सज्जन हो, आणि म्हणून हेच कार्य करायला जगद्गुरु तुकोबाराय या भूतलावर या पृथ्वी तलावर आले. आणि मग बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे भरताया. कशासाठी आले, झाडू संतांचे मार्ग आणि आड राणी भरले जग. सज्जन हो या आडरणातून भरलेल्या जगाला आम्ही सन्मार्गाला लावण्यासाठी आलो. पण बसलेल्यांनी खरं उत्तर द्या, जगद्गुरु तुकोबाराय जगाला सन्मार्गाला लावण्यासाठी आले. पण त्या काळात जगाला तुकोबा समजले का हो, त्या काळात समाजाला संत कळले नाहीत आणि आता संत राहिले नाहीत, नाही राहिले. फार क्वचित माणसं आहे जी फार मोठं धर्माचं काम करतायत. तुकोबाराय सांगतात विठोबा अरे मी धर्माचं काम करायला जाणार नाही. ज्या लोकांच्या तुम्हाला धर्माचं काम करायला पाठवतो ना त्या मृत्यू लोकातील लोक लय वांगाळे. वांगाळ कळलं का तुम्हाला, वांगाळ काहीच्या ठिकाणी कळणार नाही, काही ठिकाणी शब्द कळेल. वांगाळ म्हणजे विठ्ठल महाराज आपली माणसं पुढे जायला लागले की आपलीच माणसं मागं वाढतात. आणि तुम्ही असं समजू नका राजकारणातलंही राजकारण आहे, आमच्याकडे लय राजकारण आहे, इकडे धर्म करणार इकडे लय राजकारण. कधीच माणसाला आपली माणसं मोठी नाही होऊन. आता आमचे तडशे महाराज एखादं चांगलं काम करायला लागले ना, आता इथं फार प्रसन्न वातावरण निर्माण केलं बरं का. पण गुरुजी मी सहज सांगतो तुमच्या जीवनातल्या अडचणी आल्या असतात, आपलीच माणसं तुम्हाला कधी पुढे जाऊन नसते दिली. आणि आजपर्यंत धर्म का नाही मोठा झाला माहिती का, तुम्हाला खरं सांगतो या जगाच्या पाठीवर हिंदू धर्म सगळ्यात मोठा आहे. पण आजपर्यंत आपल्या माणसाने आपली माणसाचं हे वर्चस्व कधीच सहन नाही झालं. म्हणून मी काय सांगितलं, जगदीश भाऊ राजकारणात राजकारण नाहीच आहे, इकडं आमच्याकडे राजकारण आहे. कीर्तनकाराचा 36चा आकडा आहे. अहो एका गाडीत बसते एकामेकाचं तोंड बघत नाहीत कधी, समोरासमोर आणि गाडी थांबली की अजिबात रामराम करणार नाही. आता काय ज्याने दुश्मनी कुणाच ठाऊक. तुम्हाला वाटलं का तुमच्याकडे लई इकडे लई खेळ येत गायकाची भांडणे, म्हणजे इकडलं नाही सांगत आमच्या इकडले सांगतोय.
2 गायक कीर्तन झाल्यावर लगेच चर्चेला उभे. म्हणले काय झालं? काय नाही. म्हणले कशी काय जिरवली महाराज त्याच्यात? का जिरवाय आलता वय इथं? म्हणजे आलं का माझ्या मागं म्हणता. मला असं वाटतं सगळ्यांना सोबत घेऊन चाललं म्हणजे परमार्थ आहे. माझं कीर्तन परकड असते. मी काय इथं नाही 5 राज्यात कीर्तन करतो. आता आमचं कळंबा मालीला महाराज माझं कीर्तन झालं मागच्या महिन्यात. माझे जीवलग मित्र जगदीश दादा महाले या ठिकाणी सोबत आलेत. खऱ्या अर्थानं फार मोठा उत्सव या ठिकाणी कळंबा मालीमध्ये. त्यांनी या ठिकाणी सगळ्यांनी मिळून तरुण मंडळी असतील, ज्येष्ठ असतील, आज इथं एक वेगळं वातावरण. तुम्ही म्हणाल हा कार्यक्रम कशासाठी करायचा महाराज? याच्यातून काय निष्पन्न आहे? मला असं वाटतं याच्यातून आपली मुलं संस्कृती जपतात. तुम्हाला खरं सांगू का, ही सर्व मुलं किती भारी टाळ्या वाजवतात हे महत्वाचं नाही. या वयात ती धोत्र घालून उभी आहेत ही गोष्ट लय महत्वाची. या वयात धोत्र घालून उभी आहेत. अहो मुलांना घडवण्याचं काम म्हणजेच धर्माचं काम आहे. आज जर मंदिरं नाही निर्माण झाली, आज खऱ्या अर्थानं इथं खऱ्या अर्थाने संस्थान उभं राहते, हे उभं राहिले, हे परिपूर्ण झाले किंवा अजूनही भरपूर काम राहिले. हा कार्यक्रम होत आहे. मला असं वाटतं 2.5 दिवसाचा 3 दिवसाचा कार्यक्रम आहे ना, हा भविष्यकाळात 7-8 दिवसाचा कार्यक्रम होणार. आणि कुणामुळे होणार? फक्त तुम्ही बसते तुमच्यामुळे होणार. आज तुमच्या दातृत्वातून या कार्यक्रमाची उभारणी. म्हणून मला असं वाटतं की नेहमी माणसाने धर्माच्या कामाला दिलं पाहिजे सज्जनाव. आज एकट्याचा खेळ थोडीच आहे. आज तुम्ही सगळे सहकार्य करताय म्हणून या कार्यक्रमाची उभारणी. आणि मला असं वाटतं जे कमवलंय त्यातले 100 रुपयातले 10 रुपये तरी देता आले पाहिजे धर्माच्या कामाला. आज इथं दिल्यानंतर आई तुम्हाला कधीच काही कमी नाही पडणार. लक्ष नाही का? काहीच नाही. अहो तुम्हालाच काय, तुमच्या येणाऱ्या पिढीला बी कमी नाही पडणार. धर्माच्या कामात दिल्यानंतर वाढत असतं, ते कमी नाही होत. जर पाण्याचा उपसा नाही झाला तर पाण्याला शेवाळ येतं. बरोबर आहे का नाही महाराज? पाण्याला उपसा करावा लागतो, नाही तर पाण्याला शेवाळ येतं. तसं धनाचा उपसा नाही झाला की धनाला शेवाळ येतं. तुम्ही म्हणता शेवाळ म्हणजे जे कामावलंय ते बी रिवत जातं. त्याच्यासाठी ते धर्माच्या कामाला द्यायला लागतं. इथं खऱ्या अर्थाने इथं दिलेलं कधीच कमी नाही होत. आज मंदिराला ज्यांचा हातभार लागलाय ना, खरं सांगता परमेश्वरांनी गजानन बाबांनी त्यांच्यावर कृपाच केलेली. लक्षात राहील का? कृपा केलेली आहे. अहो हे जपणं आमचं आम्ही गरजेचं आहे. हे जर धर्माचं काम विठ्ठल महाराज जर आम्ही नाही केलं ते काम करणार कुठं? आज आमचे एवढ्या वयात खऱ्या अर्थानं आमचे तळशे महाराज या ठिकाणी सगळी मंडळी मिळून हे काम करतायत. मला अभिमान आहे. याही वयात तानाजी मालुसरेंसारखे, बाजीप्रभू देशपांडेंसारखी ही माणसं उभी आहेत स्वराज्यासाठी. आजही उभी आहेत. मग कोण करणार हे काम नाही केलं? अहो 5 वर्षाच्या मुस्लिम समाजाच्या आमच्या मुलाला एखाद्याच विचारा त्याला नमाज पढता येते का? ते येते, त्याला नमाज पढतात येते ना. तो धर्म त्यांनी जर सांभाळला तर आपला धर्म आपल्याला सांभाळायला काय हरकत आहे? म्हणजे लोक मला म्हणतात मी मुसलमानाचा आहे, पण काय वाटते माझ्याकडे बघून तुम्हाला? अहो काय नाही हो, एकच आहे जगाच्या पाठीवर. तुमचं रक्त लाल आहे आणि माझं बी रक्त लाल आहे. या जगाच्या पाठीवर एकच जात आणि ती माणुसकीची. लक्षात याच्या पलीकडे जात नाही. लक्ष द्या. मी तू पण जाऊ दे दूर, एकच घोंगडी पांघरवारे. मी तू पण जाऊ दे दूर, एकच घोंगडी पांघरवारे. टाळीत मग काय? मी तू पण जाऊ दे दुरी. बरोबर ना? तू माझा स्वामी मी तुझा रंक, पाहताना दिसे वेगळी कमी तू पण जाऊ दे दुरी. मी वासुदेव तत्वता कधी कळेल? कळो येईल विचारिता. हे विचार केल्यानंतर कळेल मी वासुदेव तत्व आहे. पण विचारच नाही केला तर कळेल का आपण वासुदेव तत्व आहे? इथं बसलेलं प्रत्येकाचं तत्व वासुदेव तत्व आहे. प्रत्येकाला प्रत्येकाचा धर्माचा अभिमान आहे. मग मला असं वाटतं आपला हिंदू धर्म खऱ्या अर्थाने टिकावा, हा भागवत धर्माचा प्रचार प्रसार व्हावा, यासाठी संस्थान होणं खूप गरजेचे आहे. यासाठी मंदिरं उभं राहणं गरजेची आहेत. आणि हे जर नाही झालं सज्जन हो तर मागचे दिवस पुढे यायला वेळ लागणार नाही. आवडणारे ठेवतालवारी ठेवत्या लोक आपल्या, तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्र लय भयानक पद्धतीने उद्ध्वस्त झाला होता. आज महाराष्ट्राला जी उभारी मिळाली ना, ही फक्त साधू संतांमुळे मिळाली. साधू संतांची कृपा या मातीवर झाली म्हणून महाराष्ट्र आज भगवा फडकतोय. आणि मला असं वाटतं हा भगवा अबाधितपणे फडकत राहावा, यासाठी आपलं संघटन फार गरजेचं आहे. नाही तर आत्ताचं वातावरण फार विभस्त आहे. म्हणून तुकोबारा सांगतात विठोबा, अरे माणसं लेवांगळ आहेत, ती चांगली नाहीत, ती आपल्याला नाही पुढे येऊन देणार.
आपलं एखादं काम करायला लागलं की 4 जण नावं ठेवायला आहेच. आणि मला असं वाटतंय ज्याच्या कामात ताकद आहे ना लोक त्यालाच नावं ठेवणार आहेत. कोणाला बी ठेवतात का नावं? नाही. जब तक जिंदा है तब तक निंदा है. जो माणूस जिवंत आहे त्याला लोक नावं ठेवणार. वांगाळांना कोण बोलणार आहे? येड्या भाबडींना काय वाटतं तुम्हाला? ज्याच्या कामात ताकद आहे, ज्याच्या कामात पावर आहे, खऱ्या अर्थाने त्याला लई त्रास आहे, लई अडचणी. आता आम्हाला काही कमी अडचणी येत असते ना. मी त्या दिवशीच बोललो, माझा एक व्हिडिओ लई व्हायरल झाला. अहो काही कीर्तन 70 तारखा घेतलेले कॅन्सल केले आमच्या. म्हणलो काय झालं? काही नाही म्हणले महाराज, कमिटीतला एक माणूस आडवा गेला. म्हणलो काय म्हणणे त्याचं? ते म्हणला मुसलमानाला कायला बोला मला. आपले एवढे कीर्तनकार आहेत म्हणले त्याला कशाला बोलावला? म्हणलं मग जाऊ दे ना. म्हणले एका कमिटीच्या माणसासाठी तुम्ही तारीख कॅन्सल केली. नाही म्हणले महाराज तो सगळ्यात आगावे आमच्यात. जाऊ दे म्हणते. पण मला काय वाटतंय आता आम्ही काय आदिल, निजाम, मुघल आणि कुतुब यांच्या परंपरेतून इथं आलोय का? आमची परंपरा आहे का? आमची परंपरा ही असेल संत कबीर, शेख मोहम्मद बाबा आणि हनगड शाह फकीर, लतीफ मोमीन आणि मुसलमान. छत्रपती शिवाजी राजांसमोर मावळे होते खऱ्या अर्थानं. या परंपरेतले आम्ही आहेत. आमच्या कितीतरी पिढ्या याच मातीतल्या आहेत. आणि मी बोलायला तसा बी बाया नाही, म्हणून मी काय सांगितलं, ही दाढी अफजल खानाची नाही, महाराजांच्या मावळ्याची. त्यांना माहिती अफजल कुठं फाडतो मी, तिकडं हैदराबादला. ते एक गायबाने हैदराबादला, त्याचं नाव नाही घेता येत. ते म्हणलं हम घर घर में अफजल पैदा करेंगे. त्या बावळाटाला तिथं जाऊन सांगितलं तू घर घर में अफजल पैदा कर. आमचे शिवरायांचे हे सगळे मावळे घर में घुस कर अफजल मारेंगे. हे ताकद शिवरायांची. अरे महाराष्ट्र उभा कसा राहिलाय? महाराष्ट्र उभाच असा राहिलाय. म्हणून मला असं वाटतं ही भूमी साधू संतांचे सजनाव, ही भूमी ही धर्माच्या अनुषंगानं भूमी उभी राहिली पाहिजे. आणि हेच काम खऱ्या अर्थानं शिवरायांचं, शंभूराजांचं, साधू संतांचं, जगद्गुरु तुकोबांचं, माऊली ज्ञानोबारायांचं, संत सेना महाराजांचं, सावता महाराजांचं, संत भगवान बाबांचं, संत वामन भाऊंचं, हे सगळं हे प्रत्येकाचं काम जे पुढे नेण्याचं काम आज तुम्ही करताय ना महाराज, या कामाला सॅल्यूट आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून हे ज्या आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. हे का सुरुवातीला बोललो माहिती का महाराज? आपली माणसं आपल्याला कधीच पुढे येऊन देत नाही. महाराज शंभू महाराज कधीच पकडले गेले नसते. धर्मवीर शंभू राजे, तुम्हाला माहिती का आपल्या माणसाने आपली माणसं फसवल्यात. इतिहास आहे आजपर्यंतचा या मातीचा. धर्मवीर शंभू राजांसारखा बलाढ्य योद्धा या जगाच्या पाठीवर कुठंच नव्हता. पण नाहीच, आपल्या माणसाचं वर्चस्व आपल्या माणसाला सहन नाही झालं. अहो लय जळकी मृत्यू लोकात. इथं जेवढी जळकी माणसं आहेत ना तेवढी कुठल्याच लोकात नाहीत. लक्षात नाही का? भार भयंकर गणित आहे. हा मी काय सांगितलं, लय कॉम्पिटिशन आहे. महिला मंडळ आमच्या मागाशी एक मुद्दा बोलले, हसायला आलं. पण महिला मंडळ तुमच्याकडे बी लय स्पर्धा आहे. त्या दिवशीच मी चर्चा ऐकली. ती म्हणली काय ग बाया, तुझ्या आधी मी फॉर्म भरला आणि पैसे तुला जमा झाले. शिंदे साहेबांनाच फोन लावते. आता बरी आहे का तारा? शिंदे साहेबांना फोन लावते. मला काय सांगायचे, एखादी नटून निघाली की लगेच गावाकडे 4 जण बाहेर येतात. कुठं चालली असं? आता 10वीला चालली. काय करायची तुला? कुठं चालली? लय स्पर्धा आहे. एवढी स्पर्धा सोपं नाही. आता मी गाडी घेतली नवीन, जगदीश भाऊला माहिती आहे, गुरुजी नवीन गाडी घेतली. मला एकाने फोन केला, म्हणले कबीर बा कसं काय? बरं या पठ्ठ्याने 1 वर्षाने फोन केलाय. आधी मध्ये फोनच नाही केला. काळजी नाही, काय नाही, काय नाही. हे असते हितचिंतक लय येत आपल्या आयुष्यात. आणि तुम्हाला सांगतो आपल्या आयुष्यात असे हितचिंतक माणसं पाहिजेत. आपल्या माघारी चर्चा करणारी माणसं आपल्या जीवनात पाहिजेत. ते म्हणलं काय झालं? म्हणलं बोल काय म्हणतो मित्रा? म्हणलं काय नाही महाराज नवीन गाडी घेतली. म्हणलं बरोबर आहे. असं ऐकलं आम्ही 30 लाखाची आहे म्हणून. म्हणलं बरोबर आहे. नाही म्हणलं इनोव्हा घेतली. म्हणलं हो. मग तो आता गप असावं का नाही विठ्ठल महाराज? तो बहादूर मला काय म्हणायला लागला, म्हणले महाराज इनोव्हा घेतली. म्हणलं बरोबर आहे. आता त्यांनी सगळा बायोडाटा आधीच काढलेला. नाही म्हणले महाराज 30 लाखाची आम्ही. अरे म्हणलं बरोबर आहे, अभिनंदन कर. मला वाटतं अभिनंदन. नाही म्हणलं हप्त्यावर घेतली का? म्हणलं सप्त्यावर घेतली. काय करायचे तुला? हप्त्यावर घेतली का सप्त्यावर घेतली? हे काय माहिती का? स्वतःच ठेवायचं जाखून आणि लोकांचं बघायचं वाकून. आपलं काय चाललंय ते नाही. लोकांनी कसं काय माणसं पुढे झाली. आपल्या घरासमोर 4 गाड्या आहेत, याचं सुख नाही. लोकांनी येऊन घेतली की पोटात दुखतंय. त्याच्याकडं कसं काय पैसा? काय करायचं लोकांच्या पैशाचं आपल्याला? दुसऱ्याचा बांगला बघून आपल्याला नाही कसं तरी झालं पाहिजे. आपल्या प्रारब्धात जेवढे तेवढे आपल्याला मिळणार. नरका घोरा नरका घोरा
वाजवा टाळीत मग काय आता गायक लई भारी गाणारे नसते तरी चालतात पण पाठातले पाहिजे पाठातला असला की कीर्तन करेक्ट चालते लक्ष नाही का सजन हो आणि मग हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम जगद्गुरु तुकोबाराय सांगतात नामस्मरण भक्ती आणि परमार्थ हे धर्माचं कार्य करण्यासाठी आम्ही इथं आलो पण हे कार्य करताना तुकोबा सांगतात फार अडचणी आल्या खरं सांगू का धर्माचं सोपं काम म्हणजे भगवंताचं नाम आहे अगदी सोपं काम म्हणून हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम आम्ही नामस्मरण जन्मांसांपर्यंत भक्ती पेरायला आम्ही आलो कशासाठी कारण या जगाच्या पाठीवर सगळं अवघड आहे पण मोक्षाची दारं उघडण्याचं महत्वाचं काम आहे नामस कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची आईच बाकी सगळी कीर्तन अवघड आहे पण नाम कीर्तन फार सोपं आहे अजून सोपं सांगू का ज्या क्षणी नामस्मरण आहे गुरुजी त्या क्षणी पापाचं दहन आहे ज्या क्षणी विठोबाचं नाम आहे त्या क्षणी पापाचं दहन आहे लक्षात नाही का आता या धरतीने जर ठरवलं ना गुरुजी गवत उगवायचं तर किती महिने लागतात 5 महिने लागतात 5 ते 6 महिने आणि मग मला सांगा जर 6 महिन्यांनी गवत उगवलं आणि त्याची सुंदर अशी गंज लावली आणि अशी मस्तपैकी रचून ठेवायची आणि मग आता काय करायचं बकवाजे महाराज एक काडीपिटी घ्यायची गंजाच्या समोर उभं राहायचं काडीपिटी लागण का गंज जाळायला त्याला प्रमाण आहे तृणाग्नी मिळे समरस कैसे नाम केले जपत हारी हो कैसे नाम केले जपत हारी समरस झाले कैसे नाम केले जपत हारी कैसे नाम केले जपत हारी कैसे नाम केले जपत वाजवा टाळीत मग काय तैसे नामे केले जपता तृणाग्नी मिळे समरस झाले विठ्ठल महाराज काडीपिटीची गरजच नाही हो गंज जाळायला नुसती काडी लावली की अख्खी गंज जळती ऐका ऐका एवढं मोठं पाप आणि त्याच्या पुढे नाम काय करणार एक नाम एक विठोबाचं नाम अरे काय नाही करणार नामाच्या कीर्तने वाटा पडते विघ्ने वाटा पडते विघ्ने वाटा पडते विघ्ने मग काय आता सजना हो किंवा घेता नाम विठोबाच पर्वत जळती पापाचे सजना हो सांगायचं तात्पर्य काय नाम इतकं सोपं आहे महाराज ज्या क्षणी नाम घेऊ ना ज्या क्षणी गजानन बाबांचं नाम मुखात आहे त्या क्षणी पापाचं धनी पण तुम्ही म्हणताल एकीकडून पाप करल आणि दुसरीकडून नाम घेईल असं चालेल का म्हणजे गातो चांगला पण आधी पितो मग गातो मग कसं काय चालेल नाही कळलं का तुम्हाला जड जाते काही तसं नाही चालेल खऱ्या अर्थानं काय लक्ष दे नाही का अजून जर शास्त्रात बोलायचं पाहिलं तर सजना हो काही अपवाद पण आहेत नामाला काही अपवाद पण नामाला आहेत जर नाव चालली पण नावाला जर खालून बोल असलं तर नाव जाईल का किनाऱ्यापर्यंत नाही नाही नाम चांगलंच आहे पण खऱ्या अर्थानं नामालाही काही तिथं दोष लागतात लक्ष नाही का म्हणून मी सांगितलं सजना हो जर नाम घेतो एकीकडे नामस्मरण करतो आणि दुसरीकडे दुसऱ्याची निंदा करतो हे कसं काय चालेल नाही नाही मग पाप जळणार नाही अधिक पाप वाढेल हे नाम पाप जाळत नाही पण अघटित कसंही चालता चालता पाप होतं कधी जाता जाता पायातून अशी सहज पाय पडतोय एखादी मुंगी मिली पाप आहे पण खरं सांगू का या पापाचं दहन नाम करतो आणि म्हणून नाम हरि नाम गरिजता भय हरि नाम गरिजता भय
वाजवा टाळीत मग काय आता शिव. मी फक्त दुसऱ्या चरणापासून सुरुवात केली आणि पहिल्या चरणाला येताना मी महाराजांवर येणार आहे. अभंगाचा दुसऱ्या चरणापर्यंत आलेलो. हेची आम्हा करणे काम. लय बी प्रमाण झाले की वलं होतं बरं का कीर्तन. हा, लय बी कोरडं नाही लय बी वलं नाही. चांगले गाणारे म्हणून मी तो तोंड गाला नाही तर मी बी थोडं थोडं गात असतोय. काय होते मला छत्रपती शिवाजी राजे सांगायला लागते. राजे म्हणजे मुळमुळीत आवाजात सांगून चालत नाही. मी जर सांगायला लागलो राजे म्हणले तानाजी बरा आहेस का, लय दिवस झाला आला ना इकडे उमराळ्या फाट्यावर. अरे काय एक नंबर मंदिर इकडे उभं केले. अरे काय भक्तवर्गन काय समाजन काय. ताना म्हणला राजा आता शेलार मामाची तब्येत बिघडली म्हणते. आता गुडघं दुखायला लागलं मामाचं. असं म्हणल्यावर बोलवील का मला कुणी. छत्रपती शिवाजी राजे म्हणजे तो रुबाब वेगळा आहे. ते कर्तृत्व वेगळं आहे. राजगडावर महासाहेब जिजाऊ आहेत. महासाहेब सांगतात राजा दिसतो का तो कोठाना. हो महासाहेब दिसतो ना. राजा त्या कोठाण्यावर फडकणारे ते दुश्मनांचं निशाण दिसतं का. हो महासाहेब दिसतं ना. राजा तेच आमच्या डोळ्याला जखमा करून जात आहे. आदने असावी महासाहेब. राजा उतरवा ते दुश्मनांचं निशाण आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा भगवा या कोठाण्यावर. राजा या कोठाण्यावर सह्याद्रीच्या दरी दरी खुऱ्यातून 18 पगड जाती आणि 12 बोलतेदार यांना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती करणारा आणि महाराष्ट्रावर पहिला भगवा फडकवणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले. हे ट्रेलर हे पिक्चर बाकी पकवाजे मला वाटलं जरा लूज असतात पण पकवाजे एक नंबर आहे बरं का. ते दिवस आहे मला वाटलं वयाव कसं काय गणित पण तरुणांना लाजवून असा ते एक नंबर एक नंबर. वाजवा त्यांच्यासाठी टाळे. म्हणून हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. नामस कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. जन्मांतराचं पाप जाळण्याचं काम खऱ्या अर्थानं नाम करतं. आणि म्हणून बाकी सगळी कीर्तन अवघड आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे अवघड आहे. तुझं सूक्ष्म म्हणू की स्थूल रे अवघड आहे. तुझी या पार नाही गुन्हा माझी अल्पमती नारायणा. आणि काल्याचं कीर्तन आता करायला लागलो की उद्याचं कीर्तन राहील बघ. मलाच करायला लागेल. काला सोपं आहे का. तळवे तळहात तळहात टेक डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं डाव्या गुडघ्यानं वा वा वा. ते चिंडू गेला आणि पेंढे गेले आणि गडबडी झाल्या. सोपं नाही ना गणित. सांग पिंढा हरिताचे पाण्यात गेला सांगना पाण्यात गेला हे सांगना पाण्यात गेला हा जीव माझा हा जीव माझा हा
जीव माझा हा जीव माझा झाला येईना सांगना पाण्यात गेला म्हणून हे जे आम्हा करणे काम बीज वाढ व्हावे नाम. आणि मग तो काळ आहे 350 पावणे 400 वर्षापूर्वीचा सज्जन आहो, ज्या काळात जगद्गुरु तुकोबाराय आणि छत्रपती शिवाजीराजे हे समकालीन आहेत. तुकोबांचा आणि शुभाराजांचा 6 वर्षाचा काळ एकत्र गेलेला आहे. अगदी 5 मिनिटात पहिल्या चरणात येणार आहे. या ठिकाणी मला तुमच्यासमोर छत्रपती शिवाजीराजे आणि बलिदान मास सुरू आहे त्या अनुषंगाने धर्मवीर शंभूराजे या 2 विषयांना स्पर्श करायचा आहे. या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. अभंग घेतल्यानंतर थोडं चिंतन झालं पाहिजे आणि म्हणून सुरुवातीचं थोडं चिंतन तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. अभंगाचं 2ऱ्या चरणापासून सुरुवात केली. सज्जन हो 5च मिनिटात पहिल्या चरणावर येणार आहे. आणि मग तो काळ आहे 350 पावणे 400 वर्षापूर्वीचा, जो काळ खऱ्या अर्थानं शिवराय आणि जगद्गुरु तुकोबाराय यांचे समकालीन खऱ्या अर्थानं 6 वर्षाचा काळ एकत्र गेला. आणि हा काळ गेला लोहगाव मध्ये. जगद्गुरु तुकोबारायांचा आजोळ म्हणजे लोहगाव, जिथं शिळा मंदिर आहे. जगद्गुरु तुकोबारायांची कीर्तन तिथं व्हायची. आणि मग कीर्तनात होत असताना या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांची सुमधुर वाणी या ठिकाणी सज्जन हो समाजाचं मन वेधून घ्यायची. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांनी कीर्तन सुरू करावी. महाराष्ट्र अगदी सुंदर आणि या ठिकाणी सुजलाम दिसतोय. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचे कीर्तन सुरू आहे. आणि तुकोबारायांचं कीर्तन सुरू असताना रोज छत्रपती शिवाजी राजे जायचे आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये बसायचे. आणि मग राजेंचं या ठिकाणी राजे जगद्गुरु तुकोबारायांचं दर्शन घ्यायचे. मावळे सांगतात राजा विलंब फार झालाय, राजा मोहिमेवर जायचंय. आदिल निजाम कुतुब डच फ्रेंच आणि मुघल यांनी हौदस वाजवलाय. राजा मंदिरात ते देव उद्ध्वस्त झाले, मंदिर उद्ध्वस्त झाली तर राजा आपल्याला निघायला लागल. या ठिकाणी राजे सांगतात ए मावळ्यांनो, आज जगद्गुरु तुकोबारायांचं संपूर्ण कीर्तन ऐकायचं आणि मग मोहिमेला जायचं. आज मोहिमेला निघायचं नाही, आज कीर्तन श्रवण करायचं, आज नाम महात्म्य ऐकायचं, भक्ती महात्म्य ऐकायचं आणि नंतर मग या ठिकाणी मोहिमेला जायचं. छत्रपती शिवाजीराजे समोर बसले. जगद्गुरु तुकोबारायांची धारदार वाणी, खऱ्या अर्थानं तीच सुमधुर वाणी या ठिकाणी श्रोत्यांचं मन वेधत होती. आणि ती वाणी या ठिकाणी बरसू लागली. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन करू लागले. साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, ही अमृताची वाणी प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचू लागली. आणि मग तुकोबांनी कीर्तन सुरू केलं. महाराजांच्या कीर्तनात या ठिकाणी एवढा मोठा प्रभाव छत्रपती शिवाजी राजांच्या हृदयावर झाला. जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनाचा प्रभाव छत्रपती शिवाजी राजांच्या हृदयावर झाला. आणि या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी कीर्तनाचा विषय घेतला मोक्ष हेच आम्हा करते काम आणि बीज वाढवावे नाम. महाराज या मनुष्याला प्रत्येकाने जन्माला यायचं. थोडा पक्वाचा आवाज कमी, एकदम बरोबर चाललंय. या ठिकाणी म्हणजे तुम्ही कमी नका करू, तुम्ही थोडा हळू वाजवा. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी खऱ्या अर्थाने कीर्तन सुरू केलं आणि महाराजांची वाणी या ठिकाणी मंत्र वेधून घेतली. आणि मग महाराज सांगतात राजा नदी निघते का? नदी पाना फुलांना भरत जाते, पशुपश्वादिकांना पाणी देते, या जनमानसांना पाणी देत या जनमानसांना तृप्त करते. या नदीचं अंतिम ध्येय राजा हे समुद्राला जाऊन मिळणार. समुद्र मापम प्रविशंती यत्वात. जर नदी समुद्राला जाऊन मिळली तर समुद्राला जाऊन मिळाल्यानंतर नदीची गती खुंटली. अगदी तसंच राजा तसंच नदीसारखं मनुष्याचं जीवन आहे. माणसाने जन्माला यावं, जनमानसांची सेवा करावी, परमार्थ करावा, अध्यात्म घडवावं, धर्माचं काम करावं, समाजकारण करावं, राजकारण करावं, पण भक्ती करावी, परमार्थ करावा. आणि मग या ठिकाणी मनुष्य देहानं रामकृष्ण हरी म्हणावं. आणि मग मनुष्यानं मोक्षावर जावं. रामकृष्ण हरी म्हणावं, मोक्षाची दारं उघडी करावीत आणि मनुष्यानं मोक्षावर जावं. राजेंनी विचार केला, जर मोक्षावर जायचंय, रामकृष्ण हरी म्हणायचंय, तर आम्ही तलवार कशापायी हातावर घेतली. छत्रपती शिवाजी राजांनी हातात ती तलवार बाजूला ठेवली आणि आता नामस्मरण सुरू केलं. रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आता मोक्षावर जायचं. विलंब झाला. जगद्गुरु तुकोबारायांचे कीर्तन संपलं, पण शिवबाराजे जागेवर हल्ले नाही. तलवार बाजूला ठेवली, पण हा क्षत्रिय आज खचल्यासारखा वाटू लागला. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर होता. भगव्याचा रंग अंधक झाला होता आणि सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडे ताट मानेनं पाहणारा सह्याद्री चित्र चुकल्यासारखा वाटत होता. घरासमोरचं तुळशी वृंदावन संपलं होतं. सज्जन हो, भगव्याचा रंग अंधुक झाला होता. आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज चहूबाजूनी येत होता. आणि या क्षणात छत्रपती शिवाजी राजांनी तलवार बाजूला ठेवली. मावळे म्हणतात राजा दुश्मन लई मोठा आहे. आदिल निजाम कुतुब डच फ्रेंच मुघल राजा यांनी मंदिरं उद्ध्वस्त केली आणि मंदिरात ते देव उद्ध्वस्त केलेत. हिंदू धर्म धोक्यात. राजा उठा, ह्या तलवार. राजे सांगतात नाही,
नाही आता संशय नाही घ्यायची. राजा मोहिमेवर जायचंय. राजा सांगतात आता मोहिमेवर नाही जायचं. आता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आता मोक्षावर जायचं. जगद्गुरु तुकोबारायांच्या वाणीचा प्रभाव छत्रपती शिवाजी राजांवर झाला. सज्जन हो, 4 शब्द या महाराष्ट्रातले मॅजिकल, 4 शब्द जादूगार. एक विठोबा, एक तुकोबा, एक ज्ञानोबा आणि चौथा शिवबा. हे 4 शब्द जादूगार. या 4 शब्दांनी महाराष्ट्रात मोठी क्रांती केली. हे विठोबानं काय दिलं तर विठोबानं प्रेम दिलं. तुकोबांनी काय दिलं तर माता सुधारण्यासाठी गाथा दिली. ज्ञानोबांनी काय दिलं अमृतानुभव चांगले 65 हरिपाठ आमच्यासाठी ज्ञानेश्वरी दिली. आणि मग शिवबानं काय दिलं तर छत्रपती शिवाजी राजांना अर्थात शिवबानं आम्हाला इथं बसण्याचं स्वातंत्र्य आणि हे स्वराज्य आमच्या स्वाधीन केलं. म्हणून हे 4 शब्द मॅजिकल आहेत. आणि मग तुकोबांच्या विचारांचा पगडा छत्रपती शिवाजी राजांवर शुभा राजांवर झाला. आणि मग महाराज म्हणतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आता थेट मोक्षावर जायचं. महाराज 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 अरे आदिल निजाम कुतुब डच फ्रेंच यांनी हौदास वाजवलाय. महाराज महाराज उठा उठा तलवार घ्या. राजे म्हणतात मावळ्यांनो नाही जमणार. आता मात्र मोठं धर्म संकट उभं राहिलं. आता मात्र मोठं धर्म संकट उभं राहिलं. मावळे थेट आईसाहेब जिजाऊंना भेटायला गेले. आईसाहेब सांगतात काय झालं मावळ्यांनो. आईसाहेब अनर्थ झाला. धर्म संकट उभं राहिलं. छत्रपती शिवाजीराजे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणतात. अरे याच्यात कोणतं धर्म संकट. हे तर धर्माचं काम आहे. भगवंताचं नाम घेणं हे धर्माचं काम आहे. नाही आईसाहेब नुसतं रामकृष्ण हरी म्हणत नाही. तर आम्ही विचारलं मोहिमेवर जायचं तर राजे म्हणतात आता मोहिमेवर नाही जायचं. आता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आता मोक्षावर जायचं. आईसाहेब म्हणतात ज्या शुभा राजांना मी धर्माच्या कामासाठी उभा केलाय, रयतेच्या रक्षणासाठी उभा केलाय, भगव्याच्या रक्षणासाठी उभा केलाय, तो शुभा राजा तो माझा शुभा जर त्यांनी तलवार बाजूला ठेवली तर होईल कसं. खऱ्या अर्थानं 2 उदाहरण या ठिकाणी या पुण्यामध्ये लोहगावमध्ये उभे राहिले. एक भक्तीचं आणि एक शक्तीचं. भक्तीचं उदाहरण जगद्गुरु तुकोबारायांचं होतं. त्यांनी टाळ घ्यायचा, टाळ वाजवायचा, भजन करायचं आणि समाजाला देव सांगायचा. पण छत्रपती शिवाजी राजांच्या हातात टाळ नव्हता शोभत, राजांच्या हातात तलवार शोभत होती. छत्रपती शिवाजी राजांच्या हातात तलवार शोभत होती. सज्जन हो, मोक्षावर दोघांनाही जायचंय. शिवरायांनाही जायचं आणि तुकोबारायांनाही जायचं. पण दोघांचे वाटे खऱ्या अर्थानं ध्येय मात्र एक जरी असते तर मार्ग मात्र वेगळे होते. पण शिवबाराजे आता मोक्षावर निघाले आणि तोच तुकोबांचा मार्ग शिवबाराजांनी अवलंबला. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आता मोक्षावर जायचं. आईसाहेब सांगतात कुठे आहे माझा शुभा. आईसाहेब जाऊन या ठिकाणी लोहगावमध्ये आल्या आणि महासाहेब सांगतात शुभाराज शुभाराजा कुठे आहे आपली तलवार. राजा सांगतात आईसाहेब कशा पायी तलवार. राजा राजा तलवार हातात घ्या. राजा राजा तलवार हातात घ्या. राजा आया बहिणींची इज्जत तुटल्या गेली. राजा महाराष्ट्र उद्ध्वस्त झालाय. राजा आमची शपथ आहे. राजा तुम्हाला तलवार हातात घ्या. राजा सांगतात आईसाहेब अरे कुठं जायचं. आईसाहेब म्हणतात राजा रामकृष्ण हरी म्हणताय रामकृष्ण हरी म्हणताय ही आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. पण आपण जगदंबा आणि हर हर महादेव विसरला का काय हे आम्हाला वाटायला लागलंय. राजा तुमच्या मनगटातली ताकद कुठे आहे. राजा राजा सांगतात आईसाहेब आता मोहिमेवर नाही जायचं. आता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आता थेट मोक्षावर जायचं. आता मात्र खऱ्या अर्थानं धर्म संकट उभं राहिलं. झालं कसं झालं कसं. आईसाहेब मावळे सांगतात जगद्गुरु तुकोबारायांच्या वाणीचा प्रभाव शिवरायांच्या मनावर झाला आणि आता महाराजांनी तलवार बाजूला ठेवली. हा भगवाधारी जर शांत झाला तर या धर्माचं पालन कोण करल. सज्जन हो, चहूबाजूनी हाहाकार माजलेला आहे. या ठिकाणी पाना फुलांना भर आलेली सगळी पाना फुलं शांत झालेली आहे. मुघल निजाम आदिल यांनी हौदस माजवलेला आहे. आया बहिणींची इज्जत तुटल्या गेलेली आहे. जिकडं तिकडं किंचाळण्याचा आवाज येतोय. घरासमोरचं तुळशी वृंदावन संपलेलं आहे. भगव्याचा रंग अन्नूक झालेला आहे आणि आईसाहेब जिजाऊंच्या डोळ्यात पाणी आहे. आता कोण धर्माचं काम करणार. आईसाहेब सांगतात तुकोबारायांचं प्रथम या ठिकाणी दर्शन घेतलं आणि आईसाहेब जिजाऊ सांगतात महाराज महाराज आपण ज्ञानाने मोठे आहात. महाराज आपण ज्ञानाने मोठे आहात. आपण सर्वश्रुत संत आहात. महाराज आपला अधिकार फार मोठा आहे. पण तुमच्या वाणीचा प्रभाव छत्रपती शिवाजी राजांवर झालाय आणि महाराज सांगतात आता रामकृष्ण हरी म्हणायचं आणि मोक्षावर जायचं. आईसाहेब आनंदाची गोष्ट नाही महाराज. ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट नाहीये. महाराज आपण या ठिकाणी टाळ घ्यायचा. जगद्गुरु आपण टाळ घ्यायचा. भक्ती करायची, परमार्थ करायचा. आपण जगाला देव सांगायचा. आपणही मोक्षावर जायचं. पण शिवरायांच्या हातात टाळ शोभत नाही. शिवरायांच्या हातात तलवार शोभते. छत्रपतींनी जर टाळ घेतला तर रयतेचं रक्षण कोण करणार. भगव्याचं रक्षण कोण करणार. आपला भागवत धर्म कोण वाचवणार. सांगा तुकोबाराय. तुकोबाराय सांगता आईसाहेब आम्हाला माफ करा. तसं नवं असं नाही आम्हाला म्हणायचं. आपला अधिकार मोठा आहे पण आमची एक इच्छा आहे. आता एक काम करा. आमचे शुभा राजे खचलेत. आता खचलेल्या राजांना उभं करण्याचं काम आमचा राजे ऐकत नाहीत. आईसाहेबांचं राजे ऐकत नाहीत. मग काय करावं
साहेब आता आता जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही श्रीकृष्ण बना आणि आठवा तो प्रसंग ज्यावेळेस अर्जुन खचला होता रणांगणात अर्जुन खचला तसाच माझा शुभा खचला जर खचलेल्या अर्जुनाला कोणी उभं केलं श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने उभं केलं मग खचलेल्या शिवाजी राजांना जर उभं करायचं काम कोणाचं आहे तर तुकोबांचं आहे तुकोबाराय तुम्ही श्रीकृष्ण बना आणि बसलेले छत्रपती अर्जुन बनतील का त्या रणांगणात खचला होता अर्जुन अर्जुनाची ने व्याते गीता प्रकाशून सिराजे संसारा एवढे थोरो जे फेडिले जगाचे अर्जुना संकट पडता जड भारी आणि गीता सांगे हरी कुरुक्षेत्री आणि या ठिकाणी खचलेल्या अर्जुनाला उभं केलं श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने महाराज ओ जगद्गुरु आज तुम्ही श्रीकृष्ण बना आणि बसलेले शिवराय हे अर्जुन बनतील आणि सांगा तुम्ही आता तुम्ही मोक्ष नका सांगू आता तुम्ही कर्म सिद्धांत सांगा आणि एका क्षत्रियाचा धर्म सांगा बसलेले छत्रपती हे क्षत्रिय आहेत त्यांना सांगा एका क्षत्रियांनी काय करायचं असतं जन्माला आल्यानंतर आणि मग पुन्हा एकदा जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन सुरू झालं सासनी मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे ही अमृताची वाणी आज धारकऱ्याची वाणी झाली आणि मग जगद्गुरु तुकोबाराय बोलू लागले राजा मोहिमेवर जायचंय राजा सांगतात तुकोबारायांना सांगतात महाराज आपण सांगितलं हेची आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे नाम आम्ही रामकृष्ण हरी म्हणायचं आणि मोक्षावर जायचं निश्चित राजा रामकृष्ण हरी आम्ही म्हणायचं आणि रामकृष्ण हरी तुम्ही म्हणायचं मोक्षावर आम्ही जायचं आणि मोक्षावर तुम्ही जायचं राजा पण दोघांच्या जाण्याच्या मार्ग वेगळे आहेत राजा आम्ही टाळ घ्यायचा आम्ही भक्ती करायची आम्ही परमार्थ करायचा जनमानसांना भगवंताचं नाम किती श्रेष्ठ हे आम्ही सांगायचं अजून सोपं सांगू का राज तुकोबाराय सांगतात राज आम्ही जगाला देव सांगायचा आम्ही टाळ घेऊन भक्ती करून जगाला देव सांगायचा आणि राजा तुम्ही तलवार घेऊन मंदिरातला देव टिकवायचा हे कार्य राजा तुमचं आहे आपल्या दोघांच्या कार्यात फरक आहे आणि मग हाच समागम या ठिकाणी उभा होता एक शक्ती आणि भक्तीचा समन्वय आणि समागम या ठिकाणी उभा होता पण काय होईल याची उत्कंठा सगळ्यांना लागली मावळे सांगतात आई साहेब आम्हाला वाटतं जगद्गुरु तुकोबारायांच्या वाणीचा प्रभाव पुन्हा एकदा शिवराजांवर होईल आणि खचलेले शिवराजे तलवार घेतील आणि मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात राजा सूर्य त्या सूर्याचं काम काय राजा सूर्याचं कार्य काय राजा सांगतात सूर्याचं कार्य उगवणं आणि जगाला प्रकाश देणं जर राजा सूर्याने उगवलं आणि प्रकाश दिलाच नाही तर काय होईल राजा सांगतात पृथ्वी नष्ट होईल सांगा ना राजा सूर्याचं कार्य काय राजा सांगतात राजा तसं नव्ह सूर्याचं कर्म आणि धर्म काय राजा सांगतात सूर्याचं कर्म आणि धर्म उगवणं आणि जगाला प्रकाश देणं महाराज जर सूर्याचं धर्म आणि कर्म जगाला उगवणं आणि प्रकाश देणं तर राजा सांगा तुम्ही कोण आहात राजा सांगतात आम्ही क्षत्रिय आहोत मग सांगा ना राजा जर सूर्याचं कर्म आणि धर्म तुम्हाला कळलं ते एका क्षत्रियाचं कर्म आणि धर्म कसं विसरलात सांगा राजा जसं सूर्याचं कर्म आणि धर्म उगवणं आणि जगाला प्रकाश देणं तसा एका क्षत्रियाचा धर्म काय राजा सांगतात माफ करा आम्हाला तुकोबाराय सांगतात राजा जसं सूर्याचं कर्म आणि धर्म उगवणं आहे तसा एका क्षत्रियाचं कर्म आणि धर्म आहे ती तलवार हातात घेणं राजा घ्या ती तलवार हातात आणि करा धर्माचं पालन हे क्षत्रियाचं कर्म अभंगाचं पहिलं दर्बाचे पालन धर्माचे पालन
टाळील मग काय आता शेवटी धर्माचे पालन करणे पाखंड खंड हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. मग जगद्गुरु तुकोबारायांच्या उपदेशाचा परिणाम छत्रपती शिवाजी राजांवर झाला आणि राजांनी तलवार हातात घेतली. एका क्षत्रियाने त्याचा धर्म जपायचा असतो सज्जनाहो. आणि म्हणून मला असं वाटतं या ठिकाणी आपण जे काम करत आहात ते क्षत्रियाचं काम आहे, धर्म उभारणीचं काम आहे. आणि म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचं या ठिकाणी ही वाणी आज खऱ्या अर्थानं फळाला आली. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय छत्रपती शिवाजी राजांचे खरे गुरु आईसाहेब जिजाऊ आणि जगद्गुरु तुकोबाराय हे खरे गुरु आहेत. लक्ष देऊ नाही का. म्हणून हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. आणि म्हणून धर्माचं काम करायचं असेल तर आम्हाला नामस्मरण करावं लागेल. विठोबा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. सज्जनो फार महत्वाच्या विषयाला या ठिकाणी स्पर्श करतोय. कीर्तन अगदी वेळेत संपवणार आहे कारण की माझ्या बी टाचा दुखत्यात, तुमच्या बी पाय दुखणार आहेत. महाराज लय लांबचा प्रवास आहे, हे जवळ नाही काम एवढ्या लांबचा प्रवास करणं. आता मगाशी एक वाक्य बोललो ना तेव्हा कोणीतरी प्रश्न विचारायला पाहिजे होता. तुम्ही म्हणले कबीर महाराज धर्माच्या कामासाठी माणसानं दिलं पाहिजे आणि तुम्ही तर रोज वडीत आहे नुसते. नाही लक्ष झालं का तुमच्या? लक्ष नाही का. हा 700-800 किलोमीटरचा प्रवास करून एवढा प्रवास करून कीर्तन करणं सज्जन हो हे फार अवघड आहे. एवढं सोपी गोष्ट नाही. आमचं तारुण्य हे 30-35 तारुण्य हे तसं तर परिवारासाठी आता व्यतीत झालं पाहिजे. तसं पाहायला गेलं तर संसारिक माणसानं हाच विचार केला पाहिजे. पण आज हे गाव तर उद्या ते गाव. घरी गेल्यावर बायका परत झोपलेले असतात. परत पहाटे उठून वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण काल्याला निघावं तरी झोपलेले असतात. एका दिवशी पोरगी निहार तोंडाकडे बघती. तिला बायकोला म्हणलं अरे काय झाले ना. तेवढ्यात पोरगी म्हणते आई कोण आहे बा. अरे म्हणलं बाप आहे तुझा आणि कोण आहे काय म्हणते. आता हे अवघड झाले का नाही गणित सज्जन हो. एवढं सोपं नाही धर्माचं काम करणं. खऱ्या अर्थानं हे तारुण्य आमचं जे संसाराला द्यायचं ते तारुण्य आमचं धर्मासाठी जातंय. किमान आमची 50 वर्ष वयाच्या इथपर्यंत जाणार. लक्ष नाही का. रिटायरमेंट नाहीचे कीर्तन करा. ते बसून बी कीर्तन करतोच. कुणाला नको येतं जगाचे. लक्ष नाही का. सब पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई. आणि मग खरं सांगू का एकदा करतो तर सिद्ध झालं ना. कबीर महाराज इथं उभा आहे ना 3 पिढीचा परमार्थ आहे माझा. माझे आजोबा माझे वडील बी कीर्तनकार आहेत आणि तुमच्या समोर मी इथं उभा आहे सज्जन हो. आज आम्ही परमार्थात आलेली माणसं नाही. हे सांगायचं तात्पर्य आमचा मोठापणा नाही सांगायला आलो. एवढ्या लांबून मला यांनी एवढ्या लांब बोलावलं याच्या मग कारण आहे ना काहीतरी. हे सांगायचं तात्पर्य सज्जन हो. हा आणि म्हणून मला असं वाटतं हे जगद्गुरु तुकोबारायांच्या वाणीचा प्रभाव छत्रपती शिवाजी राजांवर झाला. मी ज्या मातीतून येतो खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी राजांनी उभारलेले अनेक गड त्या मातीत आहेत. आणि मग तो काळ आहे 350-400 वर्षापूर्वीच्या त्याही आधीचा काळ, तो 12व्या शतकातला काळ. हे आत्ताचं वातावरण आहे खऱ्या अर्थानं असं सुंदर वातावरण त्यावेळेस होतं. 12वं शतक. 12वं शतक हे म्हणजे गौरवशाली शतक. हे माऊली ज्ञानोबारायांचं शतक. माऊली ज्ञानोबाराय मराठी भाषेचा गौरव आळंदीमध्ये करत होते. खऱ्या अर्थानं आळंदीमध्ये मराठी भाषेचा गौरव माऊली ज्ञानोबाराय करत होते. माझा मराठाची बोल कौतुके अमृता ते ही पैंजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविन या मराठाची नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. अभिजात भाषा असणारी मराठी भाषा माऊली ज्ञानोबाराय जनमानसांपर्यंत पोहोचत होते. आळंदीमध्ये आनंदाचं वातावरण होतं. पंढरपुरात वारकरी आणि धारकरी नाचत होते. पंढरपुरात एक वेगळं वातावरण उभं राहिलेलं. पकवाजाचा आवाज होता, टाळांचा आवाज होता, भजनानंद या ठिकाणी पंढरपुरात उभा राहिला.
आणि मग खऱ्या अर्थानं सनई चौकडे वाजू लागले, पाना फुलांना भर आला होता. अरे भगव्याचा रंग गडद दिसत होता आणि दिल्लीच्या तख्ताकडे सह्याद्री ताट मानेनं पाहत होता. आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं वैभव हे जगाच्या पाठीवर फार वेगळं दिसत होता. प्रत्येक जण एक संघ होता. 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार ही सगळी माणसं एकत्र येऊन कार्य करत होते. धर्माचं काम सुंदर चालू होतं. आणि आज 12व्या शतकात सज्जन हो, महाराष्ट्राला उतरती कळा लागली. ऐका, छत्रपती शिवाजी राजांचा खरा इतिहास आज तुमच्या समोर घेऊन आलोय. एक एक शब्द आणि एक एक शब्द अगदी खरा आहे, अगदी जसाच्या तसा. आणि मग त्या 12व्या शतकात महाराष्ट्राला या ठिकाणी उतरता कळा लागली आणि कुणीतरी या ठिकाणी नजर लावली. आणि मग संपला महाराष्ट्र, उद्ध्वस्त झाला महाराष्ट्र. 8000 इस्लामिक सत्तांनी आक्रमण केलं दिन 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 या ठिकाणी. आणि यांचा मोरक्या होता अल्लाउद्दीन खिलजी. अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण केलं. 8000 इस्लामिक सत्तांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त केला. एक एक जणाला या ठिकाणी आया बहिणींची इज्जत तुटल्या गेली. भगव्याचा रंग अन्नुक झाला. घरासमोरचं तुळशी वृंदावन नष्ट झालं. मंदिरं उद्ध्वस्त झाली, मंदिरातले देव उद्ध्वस्त झाले, गाभारे मोकळे झाले. आणि कोण रोकल हे वादळ, कोण रोकल हे वादळ? गड किल्ल्यांवरचा भगवा उतरला गेला. आणि जिकडं तिकडं या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे भगवाचं हे निशान नाहीस होण्याच्या मार्गावर आलं. पण कोण रोकल हे वादळ? 288 वर्ष आई, 288 वर्ष महाराष्ट्र या ठिकाणी यातना सोचत होता. 288 वर्ष अत्याचार सोचत होता. आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज, पण कोणीच वाली नव्हता आणि कोणी आधारवर नव्हता. आणि मग कोण रोकल हे वादळ? हे वादळ रोकायला आता एका वादळाची गरज होती. आणि नुसत्या वादळाची नाही, भगव्या वादळाची गरज या महाराष्ट्राला होती. आणि मग 288 वर्षानंतर 288 वर्षानंतर आणि मग आई या ठिकाणी शांती ब्रह्म एकनाथ, पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आवाज दिला. हे कोल्हापूरची महालक्ष्मी, हे तुळजापूरची आई तुळजाभवानी, हे माहूरची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी, काय चाललंय हे? अरे नष्ट झालाय महाराष्ट्र, उद्ध्वस्त झालाय. माता भगिनींची इज्जत तुटल्या गेलेली आहे. आदिल, निजाम, कुतुब, ताज, फ्रेंच, मोगल यांनी हौदस माजवलेला आहे. दिवसा ढवळ्या शेतकरी हवालदिल झाला, रयतेचं स्वप्न तुटलं. ए वय तुला दार उघडावं लागलं. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी पैठणमध्ये आवाज दिला. 288 वर्षाच्या अत्याचारानंतर, अन्यायानंतर या साधू संतांनी या मातीला जाग दिली. आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, वय तुला दार उघडावं लागल. आता जर दार नाही उघडलं तर हे वय अनर्थ होईल. हे कोल्हापूरची महालक्ष्मी, हे आळंदी निवासिनी, हे नेवासा निवासिनी, हे तुला दार उघडावं लागल. भय तुला दार उघडावं लागल. हे वय दार उघड, दार उघड भैया, दार उघड भैया, दार उघड भैया. कोल्हापूरची महालक्ष्मी दारुगड, माहूरची रेणुका माता दारुगड, हे बळे दारुगड. आणि आवाज झाला, आणि आवाज झाला, दार उघडलं गेलं.
पकवाजला आवाज दे. पकवाज मोकळा वाजला पाहिजे. आणि भयन दार उघडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये. उस्मानाबाद नाही धाराशिव, अहमदनगर नाही अहिल्यानगर, हे औरंगाबाद नहीं छत्रपति धर्मवीर संभाजीनगर. भारत में रहना पड़ेगा ना तो भारत माता की जय बोलना पड़ेगा. तिरंग्याला सॅल्यूट करावा लागेल, भगव्याला नमन करावा लागेल, शोभा राजांसमोर झुकावं लागेल आणि सर्जा धर्मवीर शंभूराजाला मानावं लागेल. जर महाराष्ट्रात राहावं लागेल. भयन दार उघडलं, भूम परांडा. आईसाहेब जिजाऊंना दिवस गेले. हा महिना आहे तिथीप्रमाणे खऱ्या अर्थानं फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 शोभाराजांच्या जन्मचा. आणि मग भयन दार उघडलं. आईसाहेब जिजाऊंना भूमपरंड्यामध्ये दिवस गेले. आणि शहाजीराजे सांगतात, महाराणी साहेब पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा. असा पुत्र जन्माला घाला. आदिल निजाम कुतुब डच फ्रेंच मुघल यांच्या मानगुटावर बसाल आणि पुन्हा एकदा भगवा या महाराष्ट्रावर फडकवाल असा पुत्र जन्माला घाला. आईसाहेब जिजाऊंचं तेज आज जबरदस्त दिसत होतं. अरे कुणीतरी जन्माला येणार याची चाहूल मासाहेब जिजाऊंचं तेज दिसत होतं. आईसाहेब जिजाऊंना तिसरा महिना सुरू झाला. कोणीतरी पोटात होतं याची चाहूल मात्र आईसाहेब जिजाऊंना लागली. डोहाळे लागायचे दिवस सुरू झाले. महिला मंडळ आता लक्ष देऊ नका, तुमच्यासाठी सांगतोय. तुम्ही आता मुलं घडवणं तुमच्या हातात आहे. मी मगाशी सांगितलं ना, खऱ्या अर्थानं मी असं म्हणत नाही त्यांना धर्माचं काम म्हणजे तलवार घेऊन हातात उभं करा. मला असं वाटतं आपली लेकरं जर टाळ घेऊन जरी उभी राहिली तरी ती धर्माच्या कामासाठी उभी आहे. हेच आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे नाम. आणि मग खऱ्या अर्थानं महाराष्ट्र उभा राहत होता. आईसाहेब जिजाऊंचं तेज आज जबरदस्त दिसत होतं. आधी निजाम कुतुब डच फ्रेंच यांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त करून सोडला होता. आणि मग आईसाहेब जिजाऊंना शिवनेरीवर घेण्यात आलं. शिवनेरी हा सुरक्षितेच्या बाबतीत जबरदस्त गड आहे, जिथं दुश्मन यायला धसावत नाही. डोहाळे लागले आईसाहेब जिजाऊंना, मासाहेब जिजाऊंना डोहाळे लागले. आणि मग हिंदू संस्कृतीप्रमाणे सनातन धर्माप्रमाणे गर्भाधान संस्कार होतात 7व्या महिन्यात. आणि ते गर्भाधान संस्कार आईसाहेब जिजाऊंनी या ठिकाणी सुरू केले. महासाहेब जिजाऊ या ठिकाणी रामायण श्रवण करू लागल्या, भागवत श्रवण करू लागल्या. कृष्णासारखा पुत्र जन्माला यावा कारण समोर कंस माजला होता. रामासारखा पुत्र जन्माला यावा कारण रावणाला मारण्याची आज गरज होती आणि म्हणून राम हवा होता. आणि म्हणून मला असं वाटतंय तुमच्या माझ्यासाठी राम लय महत्वाचा आहे. जोपर्यंत राम आहे तोपर्यंत राम म्हणा. म्हणजे जोपर्यंत तुमच्या माझ्या हृदयात राम शिल्लक आहे तोपर्यंत राम म्हणा. आपल्यातला राम निघून गेल्यावर लोक राम म्हणतात. म्हणून बोलो जय श्रीराम. आणि शेवटी गर्जना करणारच आहे मी, लक्ष नाही का सज्जन आहोत. आणि मग आईसाहेब जिजाऊंचं तेज जबरदस्त दिसत होतं. आईसाहेब जिजाऊंनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं भागवत धर्माचं या ठिकाणी अनुकरण करायला सुरुवात केली, रामायण श्रवण करायला सुरुवात केली. आणि मग महासाहेब जिजाऊंकडे लक्ष्मी पाहती. गडाचा गडकरीन गडकऱ्याची बायको लक्ष्मी सेवेसाठी शिवनेरीवर आहे. लक्ष्मी म्हणते आईसाहेब रामायणात काय? आईसाहेब सांगतात हे लक्ष्मी अरे रामायणात सर्व आहे, कारण ये भूमि प्रभु रामचंद्र की है, ये भूमि हिंदू की है, ये भूमि संतों की है. याद रखो, संतांची नाही संतांची भूमी आहे ही. भूमी है प्रभु रामचंद्रांची आणि ही भूमी आहे हिंदूंची. आता मात्र खऱ्या अर्थानं गर्भाधान संस्कार झाले. आईसाहेब जिजाऊंना डोहाळे लागले. महिला मंडळ मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. सांगा मला डोहाळे कसले लागले असतील आईसाहेब जिजाऊंना? कसले डोहाळे लागतात? आंबट खायचे लागले असतील का? अरे कोण होतो पोटात? शोभाराजे पोटात होते. तिखट खायचे डोहाळे लागले असतील का? माती खायचे डोहाळे लागले? माती खायचे डोहाळे लागले की दगडू पोरग जन्माला येतं. सांगा ना आईसाहेब. लक्ष्मी म्हणते काय खाऊशी वाटतंय? आईसाहेब म्हणतात लक्ष्मी अरे सगळं संपलंय. शिवनेरीच्या आजूबाजूने आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज येतोय. लक्ष्मी अरे सगळं संपलेलं आहे आणि तू कसं विचारते डोहाळे लागले? आई साहेब अरे सांगा ना काय खाऊशी वाटतं? मासाहेब सांगतात मला डोहाळे लागले. मला घोड्यावर बसावंसं वाटतं, मला दानपट्टे फिरवावेसे वाटतात, मला समशेरी चालवावेसे वाटतात, मला समशेरी चालवत पट्टे फिरवत दुश्मनांच्या गर्दनी उडवत पुन्हा एकदा भगवा फडकावा असा वाटतो आणि हे स्वराज्य निर्माण
स्वराज्य निर्मितीचे डोहाळे आईसाहेब जिजाऊंना लागले आणि मग दिवस जवळ आला सह्याद्री शिवनेरीकडे पाहत होता पाना फुलांना भर आला सनई चौघडे वाजू लागले आणि मग शिवनेरीतून आवाज आला रयतेसाठी आयुष्यभर जो जीवाशी खेळल रयतेसाठी लढल तो भगवाधारी छत्रपती शिवाजी राजा शिवनेरीवर जन्माला आला आणि अवघ्या महाराष्ट्राला आनंद झाला किती सांगू कुणाला आजी आनंद झाला गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बालकृष्ण नंदा घरी आणि आनंद द्या नर नारी आणि मग खऱ्या अर्थानं आईसाहेब जिजाऊंच्या विद्यापीठात छत्रपती शिवाजी राजे शिकले आणि महाराजांचं वय वर्ष झालं 10 वर्ष 10 वर्षाच्या या काळात आईसाहेब जिजाऊंनी प्रेरणा दिली शुभाराजांना अगदी कीर्तनाच्या शेवटाला आलोय सज्जनो एक महत्वाच्या विषयाला स्पर्श करतोय का थाप नका एवढं सोपं नाही बरं शिवचरित्र हाताडे बिताडे एकत्र येते लय हायस्किलला बोलायला लागतं आता माझं वाणी बंदच नाही ना आल्यापासून बोलतोयच मी लय हायस्किलला बोलतोय मुळमुळीत आवाजात सांगितलं ते रुजतच नाही गड्या शिवचरित्र सांगणारे महाराष्ट्रात अनेक वक्ते आहेत सगळ्यांना सॅल्यूटच आहे पण प्रत्येकाची झलक वेगळी लक्ष दे नाही का ते जसं आहे तसंच सांगितलं पाहिजे सचिन आणि पाठांतर करून सांगण्याचा विषयच नाही महाराज हा इम्प्लिमेंट करण्याचा विषय महाराज आयुष्यात उतरण्याचा विषय कारण थोर महात्मे होऊन गेले विचार त्यांचे पहा जरा अरे आपणही त्यांच्या सम व्हावे हाच बोध सापडे खरा नाही तर आत्ताच्या शिवजयंतीचं वळण वेगळे डीजेच्या तालावर मावळ्या नाचतोय मलाही वाटलं नाचावं जगदीश भाऊ मी गेलो नाचाय मावळ्याबरोबर आमच्या जोडीदाराला म्हणलो गाडी थांबव जरा मलाही वाटलं नाचावं शिवजयंती म्हणजे आमच्या हिंदुत्वाची दुसरी दिवाळी आणि म्हणून मला वाटला आनंद संतोष भाऊ साजरा करावा आणि म्हणून आम्ही उभा राहिलो ते बाजूला गेल्यानंतर कळलं मला वाटलं राजांच्या विचारांची ताकद आहे काय थोडा म्युझिकचा आवाज कमी करायचा पण जवळ गेल्यानंतर कळलं ही शिवरायांच्या विचारांची ताकद नाही ही 90ची गाठी म्हणून नाचतोय ती घडी अरे काय दिलं आम्हाला महाराजांनी यासले पेनारे बेवडे खावडे मावडे जर राजांच्या हातात असताना वरतून येऊन बांबूने आणतीने सगळी काय उपयोगाची समाजाला त्याला ती म्हणे बघा खायला का दर नीला भार येते आईबापासाठी अरे आईबापाने कुठल्या उद्दिष्टाने तुला उभं केलं आई 300-500 रुपये रोजाव गेली तुझी बिचारी बायको पोरं वाट बघत्यात तू एखादी आईस्क्रीम एखादं खाऊ घेऊन जाशील मिठाई घेऊन जाशील आणि तू डुलत घरी येतोस काय वाटत असेल त्या बिचारींना आयुष्य हा कर्ता पुरुष आहे आमच्या घरातला मला तरुणांना तुम्हाला आज सांगावं असं वाटतंय हे व्यसन हे शॉर्ट टाइम साठी तुम्हाला आनंद देईन आयुष्यभर तुमचा सगळा आनंद हिरावून घेईन व्यसन सगळा आनंद हिरावून घेईन तुमच्या बरोबरची सगळी पुरं एकदा 4 व्हीलर मध्ये फिरत असतील पण तुम्ही त्याच ऊन हाताना त्याच काट्या आयुष्यभर एकामेकाची निंदा करत बसला असताना संपून टाकलं या व्यस्ताने आयुष्यातल्या लोकांना उठून टाकलं परत माणसं रेंजला चालली नाहीत किती आयुष्य राहिले नर हे दुर्लभ जाना हा आता शतवर्ष कुठलं तवा ते संत म्हणले मग शतवर्ष कधी स्ट्रोक बसून सांगता येईल का लई पैसावाला असता म्हणजे काही लई जगल वय तवा मायकल जॅक्सन म्हणला मी 150 वर्ष जगल 50व्या वर्षी स्ट्रोक बसला मायकल जॅक्सनला पैसा कोट्याधीश होता डॉक्टर हाताखाली होते 10-12 ऑक्सिजनच्या पेटीत झोपायचा मायकल जॅक्सन स्ट्रोक बसला 50व्या वर्षी मायकल जॅक्सन निघून गेला अजे लई आपच्या दिशेन कोट्याधीश गेले सहज स्मशानभूमी जा वो हड्डी कहती है इंसान संभल के चल ज्या हाडावर पाय देतो ना वो हम भी कभी इंसान थे आम्ही कधी तुझ्यासारखी माणसंच होतो सगळ्यांचा गर्व इथं संपला गड्या म्हणून मला असं वाटतं इथं खऱ्या अर्थानं जो सरळ मार्गी चालेल ना त्याच्या हातात यशच आहे लक्ष नाही का यश आहे त्याच्या हातात ज्याच्या जीवनात नैतिकता आहे ना भगवान परमेश्वर गजानन बाबा सगळं देणार त्यांना जी माणसं फसवणार ना एक ना एक दिवस ही दैवी शक्ती उभी आहे प्रत्येकाच्या सोबत प्रत्येकाचा काटा ना कुठं निघत असतो लक्ष नाही का होतच असतं हे सांगायचं तात्पर्य सजन हो म्हणून मला असं वाटतं तुम्ही मी जगत असताना थोडा आवाज द्या आपल्या प्रत्येकाच्या सोबत एक दैवी शक्ती काम करते अहो 1 वर्षात मंदिर उभं राहिले ही दैवी शक्ती आहे महाराज तुमच्यावर थेट आशीर्वाद आहे गजानन बाबांचा भगवान परमात्म्याची कृपा आहे आज तुमच्या या भागावर या गावावर मंदिर कुठं बी उभं राहत नाहीत काही ठिकाणी आयुष्य घालवलं पण मंदिर नाही उभं राहिलं हे सांगतोय शास्त्र आणि शास्त्राच्या परिरेखेत तुमचं माझं जीवन आहे शास्त्राच्या बाहेर गेलो त्या अडचणी उभ्या राहतात ऐका सज्जन हो
आई साहेब जिजाऊंना खऱ्या अर्थानं फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 महाराजांचा जन्म झाला आणि किमान 10 वर्षाचे राजे नंतर झाले. राजांनी खऱ्या अर्थानं शौर्य दाखवायला सुरुवात केली. महाराज तलवार फिरवायचे, शमशेर फिरवायचे. आई साहेब सांगतात शोभा हे स्वराज्य तुला निर्माण करायचे. राजे म्हणतात आई साहेब तुम्ही काय विचार करताय आमच्याबद्दल. आई साहेब म्हणतात आम्हाला असं वाटतं राज आता तुमचा पहिला विवाह करावा. छत्रपती शिवाजी राजांचा पहिला विवाह वयाच्या 10व्या वर्षी झालाय. तरुणांना लक्ष देऊ नये का, आपली 35 वर्षाची अजून रेंजला नाही कळलं का तुम्हाला? थोडा मोकळा आवाज द्या मला. अजून वयाच्या 10व्या वर्षी शिवराजांचा पहिला विवाह झालाय आणि आपल्या अजून कट्ट्यावर बसतात. ह्यानी असं केलं त्याने तसं केलं. काय करायचं तुला? ते 2 भाऊ एकत्र आले पाहिजे. तुझे आहेत का घरात ते बघ आधी. हे बोलणं लय गरजेचं आहे कीर्तनात. हे नाही बोललं ना गड्या. खरं सांगतो तुम्हाला लक्ष नाही का तरुणांनो, हा देशच तरुणांचा आहे. भारत देश हा तरुणांचा देश. असं जगून जायचं ना गड्या. किड्या मुंग्यांचं थोडंच जीवन दिलंय. सर्व देहा माझी पाहो अति दुर्लभ मनुष्य देहो, याची प्राप्तीचा संभव तो अभिप्राव अति दुर्लभ आहे. मला असं वाटतं किड्या मुंग्यांचं जगलं नाही पाहिजे. आपण खऱ्या अर्थानं काहीतरी उभं केलं पाहिजे आपल्या आयुष्यात असं ध्येय, आणि ती ध्येयपूर्तीसाठी आपण लढलो पाहिजे. नाही तर 300 रुपये पोरांनो आई रोजाव गेली ना, एक दिवस तिला चांगल्या बंगल्यातून चांगल्या गाडीत बसवलं पाहिजे तुम्ही, तर आमची कीर्तन यशस्वी होतील. हिनवलंय आपल्या आईबापाला लोकांनी, चौकात उभं राहून हिनवलंय, लई नावं ठेवलीत. मग तुमच्या जर माझ्या माईबापाला जर नावं ठेवलीत तर वेळ बदलण्याची परिस्थिती आपल्या हातात नाही होत. लई मनगटात ताकद आहे आपल्या. या सगळ्या मुलांना मी सांगेन असे गड्या अशा वाणीत धार निर्माण करा ना. अरे का नाही कीर्तन करू शकत तुम्ही? इथं उभा राहिल्यावर प्रत्येक मुलगा चांगला पक्वाज असू शकतो, चांगलं गायन करू शकतो, चांगल्या पद्धतीने प्रबोधन आणि कीर्तन करू शकतो. एकटा कबीर महाराज किंवा अनेक कीर्तनकार नाही, इथं सगळ्यांना येऊन संघटन करावं लागल. आणि का सांगायचे मग शिवबाराजे कीर्तनात सांगावेच लागतील, नाही तर मागचे दिवस पुढे येत्यान. नारे ठेवतालवारी ठेवत्यान लोक आपल्या. हे मंदिरं जो विनायन झाली लक्ष नाही का, कत्तलखाने उभे राहत त्यांनी या जाग्यावर. आणि मग आपण म्हणून गाड्या आपलीच चुकी झाली, आपण आपली माणसंच पुढे नाही येऊन दिली. आणि म्हणून मला असं वाटतं जर धर्माचं मोठं काम करायला लागत असेल तर आपलं संघटन फार गरजेचं आहे. शिवबाराजांचा सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे संघटन आहे. 5 मिनिटं घेऊन अजून काय अडचण नाही. माझे टाचा दुखतात, मला काय ओव्हर टाईमचे काय पैसे नाही मिळणार, पण हा महत्वाचा विषय तुमच्यापर्यंत नाहीच आहे. मला 5 मिनिटं शंभू महाराज सांगायचे. कुणाचे पाय बी दुखले की लांब करून टाचा बिचा दाबून परत निहार बसायचं. सारखं गाड्याकडे बघायचं नाही अजिबात. लक्ष देऊ नाही कसं त्याचे नाव. अहो टीव्ही समोर बसल्या पाठ 4 वाजले तरी माणूस उठत नाही राव. हे महत्वाचा विषय, आपली धर्मनिष्ठा आहे. इथं राष्ट्रनीतीचा विषय. लक्ष दे नाही का सज्जन, राष्ट्रहिताचा खऱ्या अर्थानं हा विषय आहे. राजे म्हणतात आई साहेब अरे वयाच्या 10व्या वर्षी शोभाराज सांगितलं तेवढं करावं लागेल. बरं लग्न किती झाली? 8 लग्न झालीत महाराजांची. हम दो और हमारे दो. राजा सांगतात आई साहेब अरे 8 लग्न कुठं? अरे सिंदखेड राजा जाधव घरानं आपलं शोभा हे घरानं फितूर होईल, कदाचित मुघलांना जाऊन मिळेल. यांना हेरलं पाहिजे राजा. ही सगळी माणसं तुझ्याकडे वाढायची असेल तर या घरात सोयरीक करावी लागेल. जाधव घरानं, निंबाळकर घरानं, मोहिते घरानं, गायकवाड घरानं, सगळी घरांनी हाटी घरांनी एकत्र केली. आणि आई साहेब म्हणतात शोभाराज याला राजकारण म्हणतात. राजकारण अरे आता यातला एकही माणूस फितूर होत नाही. शोभा ही शेवटपर्यंत स्वराज्यासाठी उभी राहणार, ही शोभासाठी उभी राहणार, ही भगव्यासाठी उभी राहणार आणि स्वराज्यासाठी उभी राहणार. कोणी जाणार नाही मुघलांकडे. बघ राजा म्हणतो आई खरंच याला राजकारण म्हणतात आई. आणि मग हेच उभं केलं या ठिकाणी आई साहेब जिजाऊंनी. थोडा इफेक्ट ठेवा अजून. आई साहेब सांगतात मुधोजी पहिला विवाह झाला शिवबाराजांचा वया 10व्या वर्षी वयाच्या. मुधोजी उद्या कन्येला गडावर घेऊन या. मुधोजी निंबाळकर फलटणचं घरानं, निंबाळकर घरानं, सातारा फलटण. निंबाळकर सांगतात आई साहेब अरे आमचं काय चुकलंय का मुधोजी? अरे सांगितलं तेवढं करा. अरे नरारा होता आई साहेब जिजाऊंचा. राष्ट्रमाता राजमाता स्वराज्य माता मा साहेब जिजाऊंनी आवाज दिला. मुधोजी कन्येला गडावर घेऊन आले. तुरु 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 चालत ती कन्या जिथं शोभाराजे तलवार चालवतायत, शमशेर फिरवतायत तिथं जाऊन उभ्या राहिल्या. छोटीशी कन्या आहे पण शोभाराजांकडे तेज तर्रा नजरेने पाहतीये. मुधोजी सांगतात हे ऐका त्या कन्येचं नाव सांगतो तुम्हाला. त्या कन्येचं नाव आहे महाराणी सईबाई. छत्रपती धर्मवीर शंभूराजांच्या आई साहेब. जबरदस्त तेज आणि तेजस्वी चेहरा. निंबाळकर घराण्याची वाघीण आज अशी उभी होती. मुधोजी सांगतात
ए सई, अरे ते शुभाराज आहेत असं बघायचं नसतं, बरखास्त करतील राज्यातून आपल्याला. सईबाई सांगतात आबासाहेब आम्हाला माफ करा हो, पण आम्हाला यांच्यात एक गमक सापडले आबासाहेब, आम्हाला सांगा सईबाई. सईबाई सांगतात तुम्हाला नाही सांगणार, आम्ही हे आई साहेब जिजाऊंना सांगणार. सई, आई साहेब जिजाऊंच्या समोर आम्ही उभं राहिलो तरी थरथर कापतो. अरे येडी आहेस का? तशाच सईबाई गरकन फिरल्या आणि तुरु तुरु जाऊन आई साहेब जिजाऊंच्या मांडीवर जाऊन बसत्या. आता मात्र धर्मसंकट. सई, अरे मुजरा कर, राष्ट्रमाता राजमाता स्वराज्य माता मासाहेब जिजाऊ आहे, पहिला मुजरा कर सई. सईबाई म्हणतात आई साहेब आम्हाला माफ करा हो, आम्ही तुम्हाला मुजरा नाही केला. आमच्या आबासाहेब म्हणतात जे बाहेर उभे ते शुभाराजे आहेत, पण आम्हाला वाटतं ते शुभाराजे नाहीत. सांग ना मग सई तुला काय वाटतं? सईबाई म्हणतात आम्हाला वाटतं ते छत्रपती शिवाजीराजे आहेत, आम्हाला वाटतं ते महाराष्ट्राचे पहिले छत्रपती होणार आहेत. सई, अरे कसं ओळखलं रे तू छत्रपती होणार शुभाराजे? मुदोजी निंबाळकर तर शांतच झाले, काय सईचं तेज. सईबाई म्हणतात आई साहेब आम्ही मुजरा नाही केला हो तुम्हाला, आम्ही शुभाराजांच्या तलवारीतली धार बघितली आई साहेब, आमची नजर पापणी लवल याच्या आधी दानपट्टा निघून जातोय. हे मुघलांना आदिलांना संपवणार आहेत आई साहेब, आपले शोभाराजे छत्रपती होणार आहेत आणि त्या राजांशी आम्हाला लग्न करायचं आई साहेब. आता मात्र आई साहेब जिजाऊंच्या डोळ्यात पाणी आलं. जिजाऊ महासाहेब सांगतात मुदोजी कन्या आवडली बरं का तुमची आम्हाला, खरंच ते जबरदस्त आहे हे सई, पण शेवटपर्यंत साथ देशील ना माझ्या शोभाला? ऐका ना, 8 लग्न झाली महाराजांची, पण सगळ्यात जास्त प्रेम महाराणी सईबाईंवर होतं, सगळ्यात जास्त प्रेम. जेव्हा पहाड प्रेम केलं महाराज साहेबांनी सईबाईंवर. सई म्हणते आई साहेब जोपर्यंत भगवा फडकत नाही, जोपर्यंत महाराष्ट्र उभारत नाही, जोपर्यंत स्वराज्य निर्माण होत नाही ना, तोपर्यंत ही सई शुभाराजांच्या खांद्याला खांदा लावून उभी असेल आई साहेब. हा शब्द या सईबाईंचा आहे, महाराणी सईबाईंनी शब्द दिला. पण आई साहेब खरं सांगू का, महाराणी सईबाई ह्या फार दुर्दैवी आई आहेत, फार दुर्दैवी. 2.5 वर्षाचे होते शंभूराजे, 2.5 वर्षाचे, जे शेवटचं चमचाभर पाणी सईबाईंना पाजत होते. श्वास जड झाला सईबाईंचा, विकृती जडली. कोणती आई होती? अहो शंभूराजांना जन्म दिला आणि वैद्य म्हणतात दूध नाही पाजू शकत आई तू. आई म्हणती 9 महिने 9 दिवस बाळाला इथं ठेवलंय, 9 मास कष्टला असी 10व्याने प्रसूत झाली, येताची कर्म झाड तुझी मान अडकली, अकांत तू ये जननी दुःखे धाय मोकली. असं कसं म्हणता, काय सांगू गर्भीच्या यातना. पण आई साहेब, सईबाई महाराणी साहेब तुम्ही दूध नाही पाजू शकत शंभूराजांना. कुणी दूध पाजलं शंभूराजांना? पुणे जिल्हा कापूरवळ गाडे घराणा धाराऊ माता. धाराऊ माता म्हणती मी दूध पाजते शंभूराजांना. आई साहेब जिजाऊ म्हणतात हे धाराऊ, अरे कुणाचं काळीज नाही धसावत स्वराज्यात यायला, अरे कशा पायी आलीस? आई साहेब तुम्ही बोलवलं, अरे पण कुणाचं काळीजच होत नाही इथं यायला, अरे दूध पाजायला आलीस का हे धाराऊ? धाराऊ माता म्हणते आई साहेब अरे शंभूराजांना दूध पाजावं म्हणजे आमचं दूध पवित्र झालं. एवढा जबरदस्त होता सर्जा, भयानक शरीर यष्टे. थोडा आवाज अजून मोकळा करा, ट्रबल ठेवा गेन ठेवा. आई साहेब जिजाऊ म्हणतात शंभूराजांना, म्हणतात शंभूराज अरे का डोळ्यात पाणी आलं? ऐका ना सजनो, हा महत्वाचा प्रसंग घेऊन जाऊ सोबत. अहो सईबाई शेवटचा श्वास घेत, दुर्दैवी आई होत्या सईबाई, श्वास जड झाला होता आणि शंभूराजे चमचभर पाणी आईला पाणी पाजत होते शेवटचं. सईबाई म्हणतात शंभूराज लई श्वास जड झाला हो आमचा, आम्हाला श्वास घेणं असह्य झाले, आम्हाला प्राण सोडायचा आहे हो, फक्त तुमचे आबासाहेब रुसलेत म्हणून आम्ही थांबलो. एकदा बोलवा ना तुमच्या आबासाहेबांना, म्हणून आमच्या हातावर हात ठेवा, आमचं चुकलं तर आम्हाला माफ करा. आई साहेब आमचं ऐकतात महाराज साहेब. शंभूराजे गेले आणि शोभाराजांना म्हणतात महाराज साहेब अरे तुम्ही का रुसलाय आमच्या आई साहेबांवर? या वक्ताला नका रुसू, हा वखत लई महत्वाचा आहे आमच्या आई साहेबांसाठी. त्यांना श्वास नाही घेता येत, त्यांचा श्वास जड झाला, आम्ही पाणी पाजतो ते पाणी पण गळ्याच्या खाली जात नाही हो. तुमची गरज आहे आबासाहेब, तुम्ही हात ठेवा ना आमच्या आई साहेबांच्या हातावर. काय माणसं होती गड्या. शुभाराजे सांगतात महाराणी साहेबांना
आई साहेब जिजाऊंना म्हणता, जिजाऊ महासाहेब म्हणता शोभाराज अरे आमचं नका ऐकू, पण शोभाराज एक काम करा, तुमच्या शंभूराजांचं तरी ऐका. शोभाराजे सांगतात आई साहेब अरे तुम्ही शब्द नाही पाळला. आई साहेब तुम्ही आणि महाराणी सईबाईंनी दोघांनी मिळून आम्हाला फसवलं. नाही नाही शोभा अरे आम्ही नाही फसवलं तुला. सगळ्यात जास्त प्रेम आम्ही सईंवर केलं, पण सईबाई हा शेवटचा श्वास घेत आहेत आणि तुम्ही म्हणता आम्ही हातावर हात ठेवू. अहो एकीकडून विजापूरून अफजल खान आलाय, त्या अफजल खानाचं भयंकर संकट महाराष्ट्रावर आहे आणि या क्षणाला महाराणी सईबाई शेवटचा श्वास घेत आहेत. आई साहेब तुम्ही फसवलं आम्हाला. सईबाई म्हणल्या शेवटपर्यंत साथ देईल. का सोडून चालल्या मग सई? शोभाराजांच्या डोळ्यात पाणी. का माहितीये? आयुष्यात सहचारणी लय महत्वाची सज्जनाव, लय महत्वाची सहचारणी. शंभूराजांनी ओढतच नेलं शोभाराजांना. आबासाहेब म्हणतात शंभूराजा तुझ्यामुळं आलो रे. सईबाई म्हणतात महाराज साहेब रुसवा सोडा आता, ठेवा आमच्या हातावर हात, आमचा श्वास लय जड झाला हो. आमचं काय चुकलं तर आम्हाला माफ करा. या शेवटच्या क्षणाला रुसवा नकोय. सई पण अरे तू शब्द नाही पाळला. अहो महाराज साहेब पाळलाय आम्ही शब्द. महाराणी सईबाईंचा हा शब्द इतिहासात सुवर्णाक्षरात कोरला गेला. हे वाक्य ऐका सज्जन हो. महाराणी सईबाई सांगतात अहो महाराज साहेब आम्ही शब्द पाळलाय. अरे पण सई तू शेवटपर्यंत खांद्याला खांदा लावून माझ्या सोबत उभा राहणार होती सई, मग का साथ सोडून चालली सांग ना. सगळ्यात जास्त प्रेम तुझ्यावर आहे सई. 8 लग्न जरी केलीस तरी सई सगळ्यात जास्त प्रेम तुझ्यावर आहे. महाराणी सईबाई सांगतात आम्ही शब्द पाळला आबासाहेब. महाराज साहेब अरे आम्ही जरी शेवटचा श्वास घेत असेल, आमचा जरी श्वास जाईल, पण एक नवीन श्वास हा छावा हा स्वराज्यासाठी देऊन जाते. जो शेवटपर्यंत भगव्यासाठी काम कराल, जो शेवटपर्यंत स्वराज्यासाठी कार्य कराल. आणि ऐका महाराज साहेब ज्याचा बाप शिव आहे ना त्याचं पोरग छावा असतं. छावा आहे माझा संभाजी, कधी चुकणार नाही कुणासमोरच. बोल शंभूराजा अरे चुकशील कधी? शंभूराजे सांगतात आई साहेब तुम्ही म्हणले ना ज्याचा बाप शिव आहे, शंभूराजा छावा म्हणून उभा राहील. आणि छावाच होता, खरंच छावा होता. कुणाची मजाल होती का हात लावायची शंभूराजांना, स्पर्श करायची मजाल होती? अरे आपल्या माणसाने फसवलं म्हणून आपली माणसं पकडली गेली. कुणाची मजाल होती? काय वाटलं असं या क्षणाला सज्जन हो? काय वाटलं असं महाराज साहेबांना? काय वाटलं असं सईबाईंना? म्हणून मला असं नेहमी वाटतं की आयुष्यात सहचारणे लय महत्वाचा आहे सज्जन हो, लय महत्वाचा सहचारणे. मी अशा 80 वर्षाचे आजोबा बघितले 80 वर्षाचे. आजोबाला म्हणून आजोबा का डोळ्यात पाणी आलं? आजोबा म्हणते म्हातारीची लय आठवण आली. म्हणलं काय झालं? म्हणले कोरोनाच्या काळात लय भयानक परिस्थिती होती, लय ताप वाढला होता हो. म्हातारीने डोक्यावर पट्ट्या ठेवल्या, जे दिसत ते फेकून मारलं. लोक म्हणतात म्हातारं लय तापटे. मी लय तापटे हो. जे दिसत ते म्हातारीला फेकून मारलं तरी म्हातारी परत येऊन उशाला बसते. पण मृत्यूच्या दारातून ओढून आणलं बिचारीने मला. विचारा बरं इथं बसल्या 80, 70, 60 वर्षाच्या आजोबांना त्यांची सहचारणी किती महत्वाची त्यांच्या आयुष्यात. तारुण्य आठवलं तरी डोळ्यात पाणी. दिली का नाही 7 गाड्या. आजोबा म्हणतात महाराज पण माझ्या आधीच म्हातारी निघून गेली हो. अशी भाकरी फुगायची आणि लय भूक लागायची. आता काही भाकरी फुगत नाही, भाकरी टाकणारीच फुगायला लागली. काय शब्द आहे आजोबाचा गड्या, हृदयाला भेटला ना साहेब. नुसतं आजोबाच नाही आम्ही आजी बी अशी बघितली. आजीला म्हणलं का डोळ्यात पाणी आलं? आजी म्हणते महाराज म्हातारं गेलं की शेवढेडं घेऊन यायचं. यंदा जत्रा आली पण म्हातारच आलं नाही हो. मागच्या वेळेस लंगडत आलं, कोपरी शेवरेवड्या ठेवल्या होत्या. ते म्हणते शेवटचा श्वास घेतला, म्हणल्या तेवढ्या शेवरेवड्या आणल्यात बघ आठवणी तुझ्यासाठी. यंदा नाही आलं होते. आयुष्यात माणसं लय महत्वाची आहेत. हे काही शेवटची वाक्य लय महत्वाची बोलते सज्जनाव. एकदा सगळं संपलं ना गड्या काही शिल्लक राहत नाही. मातीत गेलेली माणसं आजपर्यंत या मातीने कधीच दिली नाही. किती वर्ष जगू? 50-50 वर्ष जगू चला आपण अजून. खरंच जर विचार केला ना तगड्या मग जगायचं कशासाठी हा बी एक प्रश्न आहे. जगद्गुरु तुकोबा आहे 42 वर्षाचा परमार्थ. माऊली ज्ञानोबा आहे 22व्या वर्षी समाधीला. स्वामी विवेकानंद 39व्या वर्षी हे भारताचं नाव जगाच्या पटलावर करून गेले.
छत्रपती शिवाजीराजे 50 वर्षाचं आयुष्य आणि धर्मवीर शंभूराजे 32 वर्षाचं आयुष्य. पण तुका म्हणे का मरणचे सरे आणि उत्तम चिवरे कीर्ती मागे गेले दिगंबर ईश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आज जे तुम्ही धर्माचं काम करताय ना, तुमच्या या धर्माच्या कामासाठी सांगतो महाराज, जिंदगी मिलना ये भाग्य की बात है, मृत्यू होना ये समय की बात है, लेकिन मृत्यू के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है. गेल्यानंतर जिवंत राहायचं असेल तर समाजासाठी, धर्मासाठी आणि देशासाठी कार्य करावं लागेल. कारण शूराम ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देश आणि धर्मापायी प्राण घेतले हाती. मी 8 विवाह सांगायला इथं नाही आलो सजनाव, माझ्याकडे वेळही तेवढा फार नाही. जस मी कधी पुन्हा येईन तस याच्या पुढचा विचार मांडेल. फक्त मला शंभूराजे सांगायचे आणि भेटलाची एक वेळ एका झपक्यात अफजल खान फाडून जातो. 2-3 मिनिटं राहिले जात नाही, लय वेळ घेता. अहो मला बी लांब जायचे हो, लांबून आलोय मी. 700-800 किलोमीटरचा प्रवास करताना कीर्तनात एवढे एनर्जी ना. माझी म्हातारी नाही, माझी घरी वाट बघत. माझी तर म्हातारी म्हणती लई निहार बोलायचा पोरा, कबीर बुवा लई निहार बोल, एका दिवशी अडचणीत येईन. अहो खरंच फोन येतात आम्हाला कधी कधी, काय बोलतील लोकांचा दडा नाही. एक तर तिकडं सगळं सोडून आलो आम्ही, परत हिकडल्या नीटी वाचल्या इकडं नाही अवघड होतोय. नाही महाराज तेवढं सोपंच नाही. आता ही सगळी आमचे विठ्ठल महाराज, गोलू महाराज, ही सगळी माणसं आमची जीवाभावाची माणसं आमच्या सोबत आहे. आम्हाला खऱ्या अर्थानं आनंद वाटतो. आता तिथं वाशिमला आला आमचे जगदीश भाऊ म्हणले येतो महाराज आम्ही सोबत. हे प्रेम आहे, प्रेमाने मग काम कमवलेली माणसं आहेत. तुम्ही 3 वर्षापूर्वी कीर्तन ऐकलेलं, त्यावेळेस तुमच्या लक्षात होतं हे वादळ जरा वेगळं, हे जरा करीन इथं वादळ निर्माण, म्हणून तुम्ही एवढ्या वर्षानंतर आज आमची आठवण काढली. आम्हाला फार आनंद वाटतो. आमचे किती पाहुणे राहिले माहिती नाहीत आमच्यासोबत, पण आज तुमच्या सारख्या माणसं आम्ही जोडली ना आयुष्यात. हे सगळे पाहुणे मंडळी आमचे लय महत्वाचे आहेत, आमच्यासाठी लय महत्वाचे आहेत गाड्या. आम्हाला माहिती नाही आमच्या लेकरा बाळांचं भविष्य काय, खरंच माहिती नाही. हे विषय आमच्या प्रपंचाचा, संसाराचा नाही मांडायला आलो. तुम्ही फक्त कल्पना करा आमच्या जागेवरून ही गोष्ट किती अवघड आहे. पण आम्हाला माहिती आहे. आमची आजी म्हणती, माझी आई म्हणती पोरा निहार बोल. आमच्या आईला सांगितलं आई ज्या दिवशी तुझा पोरग जाईल त्या दिवशी धर्मासाठी गेलं म्हणून सोडून दे. आम्ही जगलो पाहिजे धर्मासाठी आणि मेलो पाहिजे धर्मासाठी. आमचा जन्म त्याच्यासाठी. ताजुद्दीन बाबा कीर्तन करता करता गेले का आधीवर, केवढं मोठं चांगलं मरण आलं त्यांना सज्जन. मला असं वाटतं नामस्मरणात मरण यावं, अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवर, अंती ते आपण आपासी न्यावे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. शंभूराजे पकडले गेले महाराज. आजपर्यंत आपली माणसं कधीच आपल्या माणसाला पुढे नाही जाऊन दिली. हा का म्हणलो, शंभूराजे हे जबरदस्त योद्धा आजपर्यंत कुणाच्या हाताला लागला नाही. कवी कलश म्हणतो राज अरे आपण पकडले गेलो राजे. राजे सांगतात हे कवी अरे एकही युद्ध नाही हरलो आजपर्यंत, कुणाची मजा आली या शंभूला हात लावायची. राज चहू बाजूने घेरलं गेलो राज पकडले गेलो राजे. कुणाला हात लावायची हिम्मत नव्हती शंभूराजांना. कसली शरीरयष्टी असेल. 20 फुटावनी दोरखंड टाकले आणि मग बाहू पकडले गेले. कर 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 बाहुदंड वाजत होते. कवी म्हणतो राज अरे माणसं जवळ येत नाही. हे कवी अरे प्रश्न हा नाहीये, प्रश्न हाय की कुणामुळे पकडले गेलो. राज नका सांगू द्या मला नाव, सांग कवी मित्र आहेस तू माझा. कवी म्हणतो राज अरे गणोजीने फितुरी केली. राज कोण होता गणोजी? सख्खा मेवना. तुम्हाला खरं सांगू का, सगळ्यात जास्त आपण ज्याच्यावर लय जीव लावला ना त्या माणसाने आपल्याला जर फसवलं नाही याच्यापेक्षा मोठं वाईट कुठंच नाही वाटत. सगळ्यात जास्त वाईट वाटतं ज्याला आपण सगळं सांगायचं, मनातल्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आणि त्या माणसाने आपल्याच दातात छेद करायचा, याच्यापेक्षा दुःख नाही बरं का महाराज. सगळ्यात मोठं दुःख आहे. मला माहिती आहे हे दुःख केवढं मोठे सज्जन हो.